कोल्हापुरी पांढरा रस्सा, त्याच्यावरती लवाश आणि त्याच्यावरती मटणाचं लोणचं, असं कॉम्बिनेशन करून आम्ही लोकांना ऍज अ स्टार्टर प्रेझेंट केलं. व्यवसायामध्ये जो दिखताय वो बिकताय. मी समजा दाखवू शकलो नाही माझं काम, तर मला पुढचा बिझनेस मिळणार नाही. करेक्ट. आता पिठलं भाकरी देणं आणि ह्याच्यामध्ये देण्यामध्ये फरक आहे ना. ऑटोमॅटिकली दॅट बिकम्स प्रीमियम. ही ऑपॉर्च्युनिटी पण आहे मराठी फूडला वरती आणण्याची. किती छान. पंजाबी लोकांची खूपच मक्तेदारी आहे, सगळीकडे पंजाबी आहे, नाही तर साऊथ इंडियन. यामध्ये हा जो म्हणजे हा अतिक्रमण आहे ना, मराठी केटर म्हणून तुम्हाला हे अतिक्रमण वाटत नाही? बोललो की ज्याच्याकडे बजेट आहे तर त्याला आपण पहिलं सांगूया की आपण चांदी या ताटातच पंगत करूया. चेक घेतलेला, चेक साईन केला, दिला. आता बोलले झालं, तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे मिळाले, आता मी माझा केटर आणणार. बर. नॉन मराठी पोरांना ट्रेन करायला लागतंय. आज मराठी आचारी नाहीयेत. नाहीयेत. मराठी पदार्थ आहेत जे आम्हाला पाहिजेत पण आम्हाला मिळत नाहीत. उदाहरणतः मांडे. पण मुलांनी जेव्हा असं बापाला वाटतं की तू हे नको करू, तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम काय होतं? त्यावेळेला या प्रोफेशनमध्ये येणं म्हणजे जवळजवळ कठीणच होतं. कारण लोक मला आचारी इकडे ये म्हणून बोलायचे, म्हणायचे आपण खाऊया. आता मी गेलो आणि खायला आवडलं तर त्यांनी सांगितलं आता आपण इथला ना कोके ना पळवूया. की 6 रुपयेला मी डिश दिली आहे. 6 पासून हा आकडा मॅक्सिमम किती गेला आतापर्यंत? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र मनेमधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे निखिल टिपणीस. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. निखिलची ओळख आता म्हणजे नव्यानं करून द्यायची गरज नाही, कारण सोशल मीडियावर मध्ये काही काळ त्याचा रील खूप हिट झाला होता. त्याची थोडक्यात ओळख म्हणजे त्याचा केटरिंगचा व्यवसाय आहे, पण हा व्यवसाय जवळपास 54 वर्षांपासून टिपणीस कुटुंबीय करतं आणि ही दुसरी पिढी आहे जी हा व्यवसाय करते आहे. 2003 पासून निखिलने हाती घेतलेला आता हा वसा, ऑलमोस्ट त्याला आता 22-25 वर्ष झाली. तर केवळ तो केटरिंग म्हणजे लग्न समारंभापुरता, म्हणजे घरगुती गल्लीतल्या किंवा शहरातल्या लग्न समारंभापुरता न राहता निखिलची भरारी थेट अंबानींपर्यंत गेलेली आहे आणि म्हणून तो जास्त फेमस झाला. ते रील खूप हिट झालं आणि अंबानींपर्यंत पोचलेला मराठी उद्योजक, मराठी केटर म्हणून तुझं नाव झालं. आम्हाला त्याचा निश्चित आनंद आहे. पण केवळ तेवढी गोष्ट नाही आहे. तर ते मला वाटतं हिमनगाचं टोक आहे. त्याच्या खाली खूप मोठा एक हिमनग आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. या एपिसोडमधून त्यानं किती छान काम केलं किंवा त्याची भरारी, हा हेतू नाही आहे. हेतू हा आहे की 2 पिढ्या एक व्यवसाय कसं चालवतात, किंवा जेव्हा एक पहिल्या पिढीनं फाउंडेशन रचल्यानंतर, पाया रचल्यानंतर कळस होण्याचं काम जेव्हा दुसरी पिढी करते, तो प्रयत्न काय असतो हे समजून घेणं मला फार महत्त्वाचं वाटतं. या एपिसोडमधून आपल्यासारख्या अनेक उद्योजकांना प्रेरणा मिळावी, अनेक उद्योजकांना मंत्र मिळावेत, ही अपेक्षा आहे. तुझं मनपूर्वक स्वागत निखिल. धन्यवाद. आणि पहिला प्रश्न मी थेट हा विचारतो की वडिलांकडून आलेला हा व्यवसाय, आई वडिलांकडून, आणि मग 2003 साली टेकओव्हर केलं तुम्ही. टेकओव्हर केल्यानंतरच्या तो काळ, 2003चा काळ काय होता, तेव्हाची कॉम्पिटिशन किंवा तेव्हाचा स्तर बिझनेसचा काय होता, आणि आता 22-25 वर्षानंतर तो ज्या लेवलला गेलाय, या 22-25 वर्षातले टप्पे महत्वाचे काय होते? पहिलं प्रथम म्हणजे 2003 मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा माझं बिझनेस मॅनेजमेंटचं एज्युकेशन, त्यानंतर मी LLB पण केलं. आणि त्या काळात मी एक इव्हेंट मॅनेजमेंटचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पण केला. खरं सांगू तर वडिलांना या व्यवसायामध्ये मला आणायचं नव्हतं. बरं. द रिझन बिंग इज की त्यावेळेस बिझनेस तेवढा स्टेबल पण नव्हता, तेवढा मोठा पण नव्हता, आणि त्यांना असं वाटलं की ह्यानी शिकून अजून दुसरं काहीतरी, आणि मग आय कुड हॅव गॉन अब्रॉड. माझे सगळे मित्र जसे कॉर्पोरेट्समध्ये लागले तसं मी काहीतरी केलं असतं. पण काय असतं, लहानपणापासून तुमच्यावरती जे संस्कार होतात ते सगळे बिझनेस रिलेटेड कॉन्व्हर्सेशन होते. त्यामुळे मला एकदम क्लॅरिटी होती की मला बिझनेसच करायचं आहे, आणि म्हणून बिझनेस मॅनेजमेंट पण केलं. बिझनेस मॅनेजमेंट नोकरी करण्यासाठी नाही केलं, बिझनेस मॅनेजमेंट केलं बिझनेस करण्यासाठी. तर जसा मी बिझनेसमध्ये आलो तेव्हा मला एक लक्षात आलं की हा बिझनेस
चाललाय इव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनाने. म्हणून मी केटरिंग जरी करण्याचं ठरवलं, मी हॉटेल मॅनेजमेंट नाही केलं, कारण का मला रिअलाइज झालं की इव्हेंट मॅनेजमेंट हा एकदम जवळचा भाग आहे. इनफॅक्ट इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये केटरिंग येतं. ओके. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुमचं रेस्टॉरंट झाले, हॉटेल झाले, करेक्ट. कॅन्टीन झाले, हाऊसकीपिंग आणि सगळे असं झालं. Correct. इथे तुमचं जास्ती इव्हेंट मॅनेजमेंट वरती भर आहे. बरोबर. म्हणून मी इव्हेंट मॅनेजमेंटचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आणि बरेचसे इव्हेंट्समध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये काम पण केलं, असिस्ट केलं. 2007 मध्ये मी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पण सुरू केली, ती आजही आहे. बर. तर त्यावेळेसचे चॅलेंजेस खूप वेगळे होते. त्यात कसले इव्हेंट्स व्हायचे? आजही आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्स करतो, फुल स्केलमध्ये प्रोडक्शन असतं, त्यामध्ये स्टेज स्ट्रक्चर असतं, ओके. सगळं. म्हणजे जसं की कुठला इव्हेंट होतो बर. तसा. जास्ती केटरिंगशी लिंक्ड असेल तर वी प्रिफर दॅट, कारण का केटरिंगचा बिझनेस खूप मोठा झालाय इव्हेंट मॅनेजमेंटच्या बिझनेस पेक्षा. तर त्यामुळे आय प्रिफर की बाबा एकाच दिवशी असेल तर ते केटरिंगला लागून असेल तर जास्ती बरं. येस. पण तुम्ही सांगत होता की तुम्ही वेगळी कंपनी पण फॉर्म केली, पण पुढे काय झालं मग? कॅटरिंगकडे कसं काय वळलं? इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी फॉर्म केली होती. काय, मी एकुलता एक, भाऊ नाही, बहीण नाही. सो मला रिअलाइज झालं की हा बिझनेस पुढे न्यायचा तर मीच नेऊ शकतो. मग फोकस इकडेच का नाही करावा? आणि करता करता इंटरेस्ट पण वाढत गेला. त्या पिरियडमध्ये मला लक्षात आलं की मला कुठे कुठे माझ्या नॉलेजमध्ये गॅप्स आहेत, ते मी फील करत गेलो. हँग ऑन, नॉलेज मधल्या गॅपवर थांबूया. हो. एकीकडे वडिलांना असं वाटत होतं की तुम्ही हा बिझनेस करू नये, म्हणजे निश्चित बिझनेस काय ग्रेट चालू नसेल, म्हणजे जेमतेम नीट गुड चांगला चालला असेल. पण मुलांनी जेव्हा असं बापाला वाटतं की तू हे नको करू, तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम काय होते? प्रॉब्लेम नव्हता. जनरली काय असतं की त्या काळात केटरला तेवढा रिस्पेक्ट प्रॉब्लेम नसावा, म्हणून त्यांच्या मनात असेल की लॉयर किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. बर. पण मी बिझनेस मॅनेजमेंट शिकताना माझ्या समोर खूप मोठे आदर्श होते, म्हणजे की त्या लोकांनी जो बिझनेस उभारलाय. आज मुकेश अंबानींनी ठरवलं असतं की धीरूभाई अंबानींना जॉईन नाही व्हायचं, किंवा कुठल्याही उद्योजकाच्या मुलांनी समजा, मोठ्या उद्योजकाच्या मुलांनी समजा असा निर्णय तो घेणार का? तो नाही घेणार. परत इंडस्ट्री वाईट आहे कोण बोललं? तुम्ही कसं त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काय योगदान करता, तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं केवढं ज्ञान आहे आणि तुम्ही त्यामध्ये काय इनोव्हेशन्स करू शकता. बर. आय फील दॅट एव्हरी इंडस्ट्री इज गुड. तुम्हाला बिझनेस करता आला पाहिजे. बरं, मग पुढे काय झालं की तुम्ही हेच करायचं ठरवलं? मी हे करायचं ठरवलं. बिझनेसमध्ये हळूहळू आलो. त्यानंतर तोपर्यंत म्हणजे वडील हे तर म्हणजे ही इज द मेन मॅन बिहाइंड द सीन, आणि आई पण तेवढीच ॲक्टिव्ह होती. 2013ला मोठा एक आमच्या आयुष्यात एक एपिसोड झाला. तो असा की हा केटरिंग बिझनेस खूप वेगळा, जरा युनिक आहे, स्पेशली मुंबईमध्ये, वेअर मोनोपोली स्ट्रक्चर आहे. म्हणजे आज समजा तुम्हाला मला केटरिंग द्यायचं असेल, नॉट नेसेसरली तुम्हाला मी चांगला हॉल देऊच शकेन. तुम्हाला समजा कुठला हॉल आवडला आणि तिकडे माझं केटरिंग नाहीये, तर माझ्या हातातून बिझनेस गेला. करेक्ट. तर मुंबईमध्ये ती परिस्थिती आहे आणि मॅक्झिमम जागी तुम्हाला हेच दिसतं. हा, आणि लॉबीज जास्ती नॉन मराठी लोकांचेच केटरिंग तुम्हाला सगळीकडे मिळतं, आणि ते आतमध्ये शिरायला पण खूप डिफिकल्ट आहे. संस्थाच त्यांच्या आहेत. तर त्या वेळेस आमचा एक चांगला हॉल होता खारला, आणि तो आई वडिलांनी अतिशय मेहनत करून 1992 to 2012 खूप मस्त आम्ही चालवला तो. इनफॅक्ट तिकडे 5 केटरर्स होते पॅनलवरती, आणि आम्हाला 60% कामं आम्हाला मिळायची. म्हणजे आम्ही तेवढं आम्ही गुडविल क्रिएट केलं. पण एक चूक काय झालेली त्या काळात, की जसं म्हणतात ना, ऑल एग्स इन वन बास्केट, तसं झालेलं की कोणाही फोन केला तर आम्ही त्यांना तोच हॉल सजेस्ट करायचो की अरे तुम्ही तिथे बुकिंग करा. 2013 मध्ये ड्यू टू सर्टन सर्कमस्टान्सेस वी हॅड टू लिव्ह दॅट हॉल, आणि दॅट डिड नॉट हॅपन. एक चांगलं स्मूथ ट्रान्झिशन होतं. इट वॉज ऑन अ बिटर नोट, थोडं जरा म्हणजे खिचातानी. हा, तर तिकडे आम्हाला बाहेर, आणि सडन झालं ते. बरं. वी वर नॉट प्रिपेअर्ड. इनफॅक्ट अशी परिस्थिती होती की पुढचे सगळे जेवढे बुकिंग्स आम्ही तिकडे दिले होते, आता साधी गोष्ट, कोणाला आम्हाला केटरिंग द्यायचं आहे तर आम्ही नॅचरली त्यांना तेव्हा हॉल दिला. आता त्यांना मला मे मध्ये सांगायला लागतंय की मी तुमचं केटरिंग करू शकत नाही. ते आले तिकडे आमच्यासाठी. करेक्ट. आता ती खूप मोठी अडचण होती 2 दृष्टिकोनाने. एक म्हणजे
मी त्यांना काय सांगू. बरोबर. आज त्यांनी विश्वास दाखवला माझ्यावरती, मी त्यांना तो हॉल दिला. दुसरं म्हणजे माझा पूर्ण सीझन पूर्ण चौपट, बरोबर 40 लग्न मला समोर दिसत आहेत. आता या घटकेला जूनमध्ये जेव्हा सगळ्यांची लग्न ठरलेली आहेत, केटरर ठरलेत, आता मला नवीन बिझनेस कसा मिळणार. आणि इकडे या व्यवसायामध्ये जो दिखताय वो बिकताय. मी समजा दाखवू शकलो नाही माझं काम, तर मला पुढचा कसं बिझनेस मिळणार? मिळणार नाही. करेक्ट. तर ही 40 कामं माझ्या हातातून निघत म्हणजे जाताना मला दिसत होतं. दॅट वॉज द टाइम वेन आय थिंक आय केम इन माय ओन. बरं. त्या पिरियडमध्ये एकतर काय झालं की एंटायर फॅमिली वॉज इमोशनली अटॅच विथ दॅट व्हेन्यू. फक्त मेहनत तर केली होती, पण इमोशनली पण आम्हाला खूप मनस्ताप झाला त्यावेळेस. त्या पिरियडमध्ये मी म्हणजे एक म्हणतात ना की आमच्या कामाची गुडविलचा ॲक्च्युली आम्हाला समजलं की व्हॉट वी हॅव डन. यू विल नॉट बिलीव्ह, आउट ऑफ दोज 40 पीपल हुएवर वी आस्क की वुड यू लाईक टू कंटिन्यू विथ दिस व्हेन्यू, की तुम्हाला मी एक दुसरा व्हेन्यू दिला तर तुम्ही आमच्याबरोबर याल. 40 मधले 80 ते 90% लोक बोलले तुम्ही जिकडे जाल तिकडे आम्ही यायला तयार आहोत. आता प्रॉब्लेम असा आहे की त्यांना मला एक तसाच हॉल दिला पाहिजे. आता ती जागा आहे खारमध्ये, तेवढा मोठा, म्हणजे तो 17,000 स्क्वेअर फीटचा हॉल होता, AC हॉल, लॅविश विथ पार्किंग एव्हरीथिंग. आता मला तसा हुबेहूब हॉल कसा मिळणार आहे. करेक्ट. माझ्या दृष्टीत मी एवढा मार्केट फिरलेलो, एकही हॉल त्या लेवलचा. आणि परत जून मध्ये बुकिंग मिळालं पाहिजे, बरोबर, ती तारीख मिळाली पाहिजे. एक म्हणतात ना डेस्परेशन मध्ये मी आणि माझी बायकोला बोललो की आपण एक काम करूया, आपण प्रत्येक गल्ली बोळ मध्ये जाऊया आणि कुठे ना कुठेतरी असा एक हॉल आपल्याला, असं आय एम होपिंग की आपल्याला माहिती नसलेला हॉल आपल्याला मिळेल. मी सकाळी निघालो आणि संध्याकाळपर्यंत दादर ते खारपर्यंत अक्षरशः प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन मी वेगवेगळे इन्स्टिट्यूशनमध्ये गेलो. कारण काय की हे सगळे हॉल्स मेजॉरिटी शाळेचे असतात. प्रत्येक शाळेमध्ये गेलो बघायला की तुमच्याकडे काय हॉल आहे का, किंवा जरा एक ऑर्डिनरी हॉल असेल पण मी तिकडे जरा रेनोव्हेशन करून व्यवस्थित करू शकतो का, कारण का मला 40 बुकिंग दिसत होतं. व्हेरी ट्रू. आणि यू विल नॉट बिलीव्ह, बँड्रामध्ये मी अशाच एका ईस्टमध्ये एका गल्लीमध्ये जाताना मला एक उत्तर भारतीय संघाचा एक मला इन्स्टिट्यूशन दिसली. काय वॉचमनला मी विचारलं इथे आतमध्ये लग्नाचा हॉल आहे का, बोला आहे ना. तर मी बघू शकतो का, तर तो बोला हां ठीक आहे मी दाखवतो तुम्हाला. आतमध्ये गेलो आणि इट वॉज 24 फीट हाईट, लॅविश. बापरे. आणि मी बोललो की हा हॉल आपल्याला माहिती कसा नाहीये. मी मुंबईत राहतोय, मी एवढा बिझनेस करतोय, पण बँड्राचा हा हॉल मला माहिती कसा नाही. मी बुकिंग ऑफिसमध्ये गेलो, तिकडे जे होते बुकिंग ऑफिसर, त्यांना विचारलं की इकडे केटरिंगची काय मोनोपोली आहे का. ते बोलले नाही, कोणी आणू शकतात. बोललो तुमचं पुढचं जरा मला कॅलेंडर बघून दे, मला जरा पुढचे बुकिंगचं बघायचं होतं. तर त्यांनी दाखवलं आणि अजून एक सरप्राइझिंग गोष्ट, पूर्ण रिकामा. मी त्याला बोललो की अरे एवढा चांगला हॉल आहे आणि रिकामा कसा. बँड्रा ईस्टला. तो बोलला काय नवीन झालेला आहे हा, नवीन रेनोव्हेट, कोणाला माहिती नाही. आणि मॅक्झिमम इकडे उत्तर भारतीय लग्न किंवा वेगळ्या कम्युनिटीचे लग्न होतात आणि ते लेट होतात, म्हणून अजून तरी सगळे रिकामे, तुम्हाला कुठली डेट पाहिजे तुम्ही घ्या. मी बोललो की मी त्याला मग थोडंसं बॅकग्राऊंड दिलं. मी बोललो की बघ माझ्याकडे 20-25 कमीत कमी क्लायंट्स आहेत जे इकडे शिफ्ट होतील, तू कोणालाही डेट देऊ नको, मी तुला तारखा लगेच गेल्यानंतर ऑफिसमध्ये तो माझ्या नावाने बुक कर. तो बोला की मी जास्ती दिवस होल्ड करू शकणार नाहीये. मी प्रत्येकाला फोन करून ऑफिसमध्ये बोलवलं. मी स्वतः आय वेंट विथ एव्हरी फॅमिली. तिकडे जे पण अडचणी होते ते बोलले की त्यांना सांगितलं की ती माझी जबाबदारी. ते काय छोट्या मोठ्या गोष्टी, इव्हन फॉर दॅट मॅटर समजा डेकोरेटरने जास्ती पैसे सांगितले तर मी माझ्यामध्ये ऍडजस्ट करीन, तुम्ही इथे लग्न करा. आणि टू माय फॉर्च्यून एक 70% लोक शिफ्ट झाले. एक थोडी लोक नाही झाली ती प्रॉबेबली कारण का त्यांना ती लोकेशन प्रॉबेबली आवडली नाही, किंवा त्यांना दूर पडत होतं, किंवा वेगळे सर्कमस्टान्सेसमुळे ते आले नाहीत. बट तेव्हा मला कळलं की निखिल केटरर्सची गुडविल मजबूत आहे. बरं. त्यानंतर काय झालं की त्यानंतर मी माझ्या टीमला एक गोष्ट बोललो की आता बघा आपल्याकडे कुठलाही असा हॉल नाहीये जिकडे बुकिंग येतं आणि मग नंतर लोक आपल्याला फोन करतात. आता आपली कॉम्पिटिशन सगळ्यांची आहे. करेक्ट. आता आपल्याला एकच गोष्ट करू शकतो, आपण लोकांना मजबूर करू शकतो की ते निखिल केटरर्स कडेच येतील.
त्यांनी आपल्याला फोन करून सांगितलं पाहिजे तुम्ही जिकडे आहात तिकडे आम्ही येतोय, आणि ते होत होतं. पण ते आता तर आपण वी शुड बी इनडिस्पेन्सिबल तसं काम करायचं आहे. त्या पिरियडला 2013 पासून जे सर्व्हिस स्टँडर्ड्स, नवीन मेन्यू, प्रेझेंटेशन हे एवढं चेंज केलं विदिन ओव्हरनाईट. इट वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन. लिटरली यू विल नॉट बिलीव्ह की म्हणजे केटरिंगमध्ये अशा बऱ्याच गोष्टी झाल्याच नव्हत्या ज्या आम्ही केल्या. मी थोडंसं थांबवतो. 2003 ते 13 हा एक काळ होता हो. ज्याच्यामध्ये निखिल चांगल्या पद्धतीनं त्यात हो. इन्व्हॉल्व्ह झाला आणि 13ला तो जर्क बसला एक. हो. त्यानंतर कम्प्लीट चेंज झाला, शिफ्ट आणि गेअर बदलला. हा, तर जेव्हा 2003 मध्ये हातात घेतल्यानंतर 2000 पुढची 10 वर्षाची आहेत 13 पर्यंत, तेव्हाचा केटरिंगचा काळ कसा होता? तेव्हा मेन्यूज काय असायचे, कॉम्पिटिशन कशी होती, आणि ती कॉम्पिटिशन तशी होती म्हणून 13 पासून काय चेंज केलं निखिलनं? तेव्हा सिम्पल होतं, म्हणजे कॉम्पिटिशन पण फक्त केटरर्समध्ये होती. तर आज आमची कॉम्पिटिशन केटरर्स बरोबर आहेच, पण आता आमची कॉम्पिटिशन 5 स्टार हॉटेल्स बरोबर आहे. आमची आज कॉम्पिटिशन डेस्टिनेशन वेडिंग्स बरोबर आहे. तर इट इज नॉट आता मर्यादित फक्त केटरिंग. म्हणजे आता माझं म्हणजे पूर्वी कसं होतं की पूर्वी लोक यायचे, हॉल बुक करायचे, 3-4 केटरर्सकडे जायचे आणि सिलेक्ट करायचे. आता तसं नाही आहे. आता त्यांच्याकडे 5 स्टार्स ॲज अन ऑप्शन आहे. वी कम इन द प्रीमियम कॅटेगरी. तर वी आर ॲक्च्युली कम्पिटिंग डिरेक्टली विथ द 5 स्टार्स. सो माझं पूर्णपणे असं एक विजन असते की आपल्याला 5 स्टारपेक्षा बेटर सर्व्हिस द्यायची आहे, बेटर प्रेझेंटेशन द्यायचं आहे, बेटर मेन्यू द्यायचा आहे. तर ऑफकोर्स मी तेवढे मोठे लॉबीज आणि शँडेलियर्स आणि हे ते आणू शकत नाही. पण समजा कुठलाही व्हेन्यू असेल तर ह्या पॅरामीटर्सवरती वी आर व्हेरी सुपिरियर टू एनी 5 स्टार हॉटेल. पण सर्वसाधारणपणे आपला जो बिझनेस चालू असतो ना तो हळूहळू आपण पुढे नेतो. एकदम नेता येत नाही, कारण पैसे, भांडवल हा भाग असतो, लोकांची चॉईस, लोकांची चव लक्षात येत नाही आणि इतर कॉम्पिटिशन्स असतात. पण बिईंग अ मराठी माणूस, सो कॉल्ड मराठी माणूस, जनरली आपण अंथरूण बघून पाय पसरतो, म्हणजे ही मेटाफॉर म्हणून म्हणतो. करेक्ट. पण तुमच्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट 5 स्टार बरोबर कॉम्पिटिशन सुरू केली, डायरेक्ट तुमचं क्लायंटच तसा ठरवलं तुम्ही, आपण क्रीममध्येच काम करायचं. ही रिस्क वाटली नाही तेव्हा? काय आहे ना की हा बिझनेस थोडासा वेगळा आहे. आमचा बिझनेस तुम्ही हॉरिझॉन्टली वाढवू शकत नाही, आणि समजा कोणी वाढवला तर तो जास्ती काळ चालणार नाही. हॉरिझॉन्टली म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल मी आज 10 लग्न करतोय एका दिवशी, ते होणार नाही. हा, त्यामध्ये काय तुम्ही मीडियोकर काम करू शकता. करेक्ट. तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही जेवढं तुमचं कॅपॅसिटी, आजच्या तारखेला आम्ही 3 लग्न प्रॉबेबली एका दिवशी करू शकतो, तेवढी कॅपॅसिटी आहे. वा. वडील पण आहेत, आई पण आहे, माझी हो. टीम आहे, हो. तर तेवढं मी करू शकतो. पण समजा मी उद्या बोललो की आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे आणि मग 3चे 10 करीन, तर तसं होणार नाही. तर मग काय ऑप्शन आहे की तुम्ही तुमचा क्लायंटेल वाढवा. जिकडे कोण 100 रुपये देतोय तर तुम्ही यू गो फॉर क्लायंट हुज पेइंग 500 रुपीज, मग 1000 रुपीज. आय एम जस्ट गिव्हिंग यू एन एक्झाम्पल. तर तसंच तुम्ही तुमची ग्रोथ करू शकता. म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटची चेंज करता तसं क्वांटिटीकडे नाही जायचं, क्वालिटीकडे जायचं. क्वालिटीकडे जायचं, हायर प्रोफाईलकडे जाऊ शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये काय क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन खूप आहे. पण हायर प्रोफाईलमध्ये जाताना तुम्ही रेकी केली असेलच की जर आपण त्या सेगमेंटमध्ये जातो तर तिथे ऑलरेडी काय कॉम्पिटिशन चालू आहेत, तेव्हा काय होती परिस्थिती? आता आपण परत 2013-14च्या काळात जाऊया. आता काय झालं की जेव्हा मला कळलं की कॉम्पिटिशन आता सगळ्यांबरोबर आहे, तर वी हॅव टू डिस्टिंग्विश आरसेल्स. काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. तर काय तुम्ही वेगळं देणार? तुम्ही क्विझिनमध्ये आता कसं आहे की पूर्वी चायनीज होतं, आता जॅपनीज आहे. करेक्ट. म्हणजे लोक चायनीज फ्राईड राईस वरून आता सुशीवर गेले. पण आता ते सगळेच करणार ना, बरोबर. तुम्ही काय करताय वेगळं? तेव्हा मला कुठेतरी लक्षात आलं की कोण बरेच वर्ष आहे ना पंगत वरती फोकस करत नाहीये, सगळेजण आता बुफेवर गेले. अगदी. तेव्हा मी बोललो की कॅन वी ब्रिंग बॅक पंगत इन फॅशन. पंक्ती करत होतो, पण ते कसं होतं की ते इट वॉज नॉट ॲट अ व्हेरी हाय लेवल, की स्टीलच्या ताटावरती होत आहे आणि रेग्युलर होत आहे. जेव्हा आम्ही पंगत रिइंट्रोड्यूस केली तेव्हा आम्ही बोललो की ज्याच्याकडे बजेट आहे तर त्याला आपण पहिलं सांगूया की आपण चांदी ताटातच पंगत करूया. बर. चांदी ताटात. त्यानंतर जी काय डेकोरेशन त्या टेबलवरती असं एकदम वर्सेटाईल डेकोरेशन पाहिजे. त्यानंतर जी वाढपी आहेत ते पूर्वीचे वाढपी नाहीत. आता कोण पाहिजेत की अशी मुलं आणि मुली पाहिजेत जे असं वाटतील की कुठेतरी मॉडेल्स आहेत, किंवा देखणी नीट नेटकी चांगलं एकदम प्रेझेंटेशन मध्ये एकदम
झकास अटायर आहे, युनिफॉर्म आहे आणि 5 स्टार सगळं तुम्हाला वाढतायत. तर ते बघितल्यानंतर पीपल गॉट इम्प्रेस्ड. बरं. त्यानंतर अशा गोष्टी झाल्या आहेत ना ज्या हिस्ट्रीमध्ये कधी झाल्या नाही आहेत की जशा की? 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही आमचं केटरिंग केलेलं आहे. आता हे कधीच कुठला 5 स्टार हॉटेल अलाव करत नाही. तुम्हाला एक किस्सा सांगतो. आमचे एक क्लायंट आहेत प्रधान म्हणून, त्यांनी तर एक म्हणजे इट वॉज आम्हाला आय स्टील हॅव गुजबम्स राईट नाव थिंकिंग अबाउट इट. एक त्यांना आमचंच केटरिंग पावतं. तर इकडे एक प्रीमियम बँकवेट आहे, त्यांचं 5 स्टार हॉटेल पण आहे साऊथ मुंबईला. तर तिकडे ते बोलले की हे प्रभादेवीला परफेक्ट आहे, आपल्याला इकडे आपण करूया. म्हणून त्यांनी मला तिकडे नेलं. मी त्यांना बोललेलो की ते अलाव करणार नाहीत आपल्याला, कारण का त्यांचं स्वतःचं केटरिंग आहे हॉटेलमध्ये. तर आम्ही बसलो आणि त्यांनी सांगितलं की तुमचा हॉल आम्हाला पाहिजे, पण केटरर आम्ही आणणार. तर त्यांनी ही फ्लॅटली रिफ्युज्ड. तो बोलला की कसं शक्य आहे, आमचं एक तर तुम्ही पीक सीझनमध्ये सांगतायत, आमचे बॅक टू बॅक इव्हेंट्स असतात, परत आता समजा 10 लाखाचं बिल झालं तर आमचं सगळं इनहाऊस आहे. करेक्ट. आमचं फूड रेव्हेन्यू लॉस आहे. तुम्हाला भाड्याने आम्ही जरी दिलं तरी किती तुम्ही भाडं देणार मला. हा माणसाला, आणि असं पण नाही की हा माणूस ही इज व्हेरी वेल ऑफ, बट काय टाटा बिर्ला नाही. तो माणूस बोलला की ठीक आहे मी बघतो. दुसऱ्या दिवशी ते स्वतः गेले मला न घेता आणि त्यांनी डिस्कशन सुरू केले. तर तुमचं बेसिक पॅकेज किती आहे, तर त्यावेळेस काय अंदाजे 1500 रुपये असेल फॉर एक्झाम्पल. तर मला 700 लोक तर माझी कमीत कमी आहे. त्यांनी हे केलं, 10,50,000 काहीतरी बिल झालं प्लस GST. चेक घेतलेला, चेक साईन केला, दिला. आता बोलले झालं, तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे मिळाले, आता मी माझा केटर आणणार. ओहो. बर. दे हॅड नो, म्हणजे दे वर स्पीचलेस. ते बोलले ठीक आहे, पण आमचे काही काही टर्म्स अँड कंडिशन असतील ते पाळायला लागतील. बोलले की सगळे तो पाळेल आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुमचा एक म्हणजे दाणा पण घेतला जाणार नाही, कटलरी क्रॉकरी पण सगळी बाहेरून येईल, तुम्हाला काही करायचं नाही. त्यांना 10,50,000 जे काही अमाऊंट असेल ती मिळाली, फुल प्रॉफिट. मला जेव्हा कळलं माझी झोप गेली ना. मला एवढा विश्वास कोण दाखवतं, लोक नेगोशिएट करतात. या माणसांनी 10 लाख रुपये एक्स्ट्रा भरून मला तिकडे नेलंय. ते खूप मोठी जबाबदारी होती. तर काही काही गोष्टी आम्ही त्या पिरियडमध्ये केल्या, त्या गोष्टींचा रिझल्ट असा झाला की मी जसं म्हणालो की वी वॉन्टेड टू बी इनडिस्पेन्सिबल, की निखिल केटरर्स शिवाय पर्याय नाही. आणि ते एस्टॅब्लिश करणं खूप गरजेचं होतं. एक मी सगळ्या माझ्या टीमला ते वारंवार सांगत असतो की लोक आपल्याकडे येतात ते चांगलं जेवण देतो म्हणून नाही, आपण उत्कृष्ट देतो. तो एक्सलन्सचा स्टँडर्ड आपल्याला मेंटेन करायचा आहे आणि एव्हरी डे करायचा आहे. बरोबर. उद्या विराट कोहलीला ऑप्शन आहे की दुसऱ्या दिवशी प्रॉबेबली 10 रनला आउट होईल, 20 ला होईल, तुम्हाला दररोज सेंचुरी मारायची आहे. त्या माणसासाठी त्याचा सगळ्यात अविस्मरणीय त्याचा दिवस आहे तो. सो तशा गोष्टी पण घडत गेल्या. वा. याच्यामध्ये 2 प्रश्न माझे आहेत. एक तर पंगत जी तुम्ही सुरू केली, जसं तुम्ही आता सांगितलं की चांदीचं ताट, चांदीचे चमचे बिमचे असतील आणि प्रेझेंटेबल माणसं, त्याच्या फूडमध्ये काही इंटरेस्टिंग इनोव्हेशन केलं होतं का? एक. आणि हा माझा पहिला प्रश्न आहे, पंगतीचा फूड मेन्यू कसा होता? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की मुळातच तुमचे पंगत सोडून फूड मेन्यू बदलले का जेव्हा तुम्ही 2013 नंतर पुन्हा सुरू केलं? पंक्तीमध्ये पूर्वी काय की ब्राह्मणी, समजा ब्राह्मण कस्टमर असेल तर ब्राह्मणी मेन्यू, CKP असेल तर CKP मेन्यू. आमच्याकडे व्हरायटी म्हणजे आम्ही पाठारे प्रभू क्विझिन पूर्णपणे करतो, GSB क्विझिन पूर्णपणे करतो आणि वर्सेटाईल, कारण का आमच्याकडे अनुभव खूप आहे. तर माझा नेहमी त्यांना एक सजेशन होतं की हा जो पॅटर्न आहे ना थोडा बदलूया, मध्ये 1-2 या गोष्टी पण आपण इंट्रोड्यूस करूया. म्हणजे समजा ब्राह्मणी जेवण असेल तर त्यामध्ये एक GSB पाठारे प्रभू गोष्ट आपण ऍड केली तर ती आहे महाराष्ट्रनच, ती पंक्तीच्या ताटावरती बरोबर ती बसते. म्हणजे असं नाही की पनीर मखनीमध्ये झाली, ते बरोबर जाते. आपण व्यवस्थित ते केलं आणि लोकांना कसं आहे, लोक आय वॉन्ट पीपल टू आस्क मी अरे हे कसं केलं, कारण का ही डिश त्यांच्या घरी कधी झाली नसणार आणि ही कमर्शियली अवेलेबल पण नाहीये. सो फॉर देम इट इज ब्रँड न्यू. तर असं त्यांना मी असे मेन्यूज आम्ही क्रिएट केले पंक्तीमध्ये पण. वा. बर. आणि रिस्पॉन्स कसा होता? रिस्पॉन्स जबरदस्त, कारण का वाय विल इट नॉट बी. तुम्हाला एक टिपिकल एक तर तो ब्रेक मिळतो, नाविन्य मिळतं, परत लोकांना काय झालं, लोकांना परत बसून जेवणाचा आनंद मिळाला. आज लोकांना बुफेमध्ये जड प्लेट घेऊन तुम्हाला जायला लागतं, बसायला मिळत नाही.
तुम्ही कधी 5 स्टार रांगेत हॉटेलमध्ये उभं राहायला लागतं. तुम्ही कधी 5 स्टार हॉटेलमध्ये एका कुठल्याही लग्नामध्ये जाऊन बघितलं हो, तर तिकडे डायनिंग एरियामध्ये एक टेबल नसतं बसायला. हो, हो. उभ्या उभ्या तुम्ही जेवत जेवता. असतात. काय म्हणजे देर इज नो पॉइंट. इकडे तुम्हाला मस्त तुम्ही बसलायत, हो. समोरून तुम्हाला गरम गरम जेवण येतंय आणि तुम्ही Enjoy पोटभर करतात. तुम्ही Very जेवतायत, good. तृप्त होऊन तुम्ही तिथून उठतायत. तर त्याच्यापेक्षा जास्ती तुम्हाला काय पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्हाला व्हरायटी पण मिळते. पण हे झालं काय म्हणतात त्याचं प्रेझेंटेशन किंवा फूडच्या व्यतिरिक्त जे इन्फ्रास्ट्रक्चर येतं ते. Right. आपण जो जेवणाचा मुद्दा बोलतो की हा. फूड तुम्ही काय प्रकारचं जेवण देता, त्याच्यामधली एक्सक्लुसिव्हिटी किंवा त्याचं जी क्वालिटी ती कशी तुम्ही मेंटेन राखलीत? एक तर कारण पहिल्यांदा चव तुमच्या हातात नसते ना, लोकांना आवडणारी चव तुमच्या हातात नसते. आपल्याला हवं ते देणं आणि लोकांना काय आवडतं ते देणं यात खूप फरक असतो. तो कसा match त्याच्यामध्ये केला? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की आय स्टील बिलीव्ह की वी हॅव व्हेरी रिफाईंड टेस्ट. बरं. आणि ह्या कॉन्फिडन्सने तुम्हाला जायला लागेल की मला जे आवडतं तेच लोकांना पण आवडतं. कारण का मी प्रत्येक वेळेस समजा प्रत्येकासाठी टेलर करत गेलो तर मग माझी पुढे चव राहिली एंड नाही. बरोबर. आणि माझी चव राहणार नाही, ती बरोबर. त्यांची चव होणार. बरोबर. आणि हे होणारच. कारण का समजा एका ब्राह्मण फॅमिलीकडे जशी भरली वांगी बनते तशी कोल्हापूरला बनणार नाहीये. करेक्ट. तिथे बैंगन मसाला जो बनेल तो वेगळा बनणार आहे. करेक्ट. ते कुठेतरी तुम्हाला पण एक म्हणजे अंडरस्टँडिंग द कस्टमर करायला म्हणून पाहिजे. कुठे काय इम्पॉर्टंट आहे, ब्रीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आम्ही कस्टमर बरोबर बसतो तेव्हा मॅक्झिमम त्यांच्याकडून आम्हाला काढायला लागतं की कोण तुमचे गेस्ट कोण आहेत, एज ग्रुप्स काय आहेत, ते कुठल्या गावाकडची आहेत का मुंबईचे आहेत, क्वालिफिकेशन वाईज पण काय, हे पण खूप महत्वाचं आहे. कारण का समजा एकदम एलिट क्राऊड असेल तर त्यांच्यासाठी मेन्यूज वेगळे असतात. बरोबर. सो ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वी विल गो विथ आवर टेस्ट. पण मग तुम्ही अपडेट कसं करता? आता एलिट क्लासमध्ये गेलं त्यांचे मेन्यू वेगळे असतात, त्यांची प्रिपरेशन वेगळं असतं. तुमची टीम किंवा निखिल केटरर्स ते अपडेट कसं करते की काय कुणाला आवडते, कुठल्या क्राऊडमध्ये काय जाते, कुठल्या सर्कलमध्ये काय खातात? आता बघा, आता कसं आहे की आत्ता चालली आहे वर्ल्ड क्विझिन, बरोबर आहे. सगळीकडे तुम्ही बघाल की खूप पैसे असतील तर 10 ते 15 लाईव्ह काउंटर्स असतात. मग त्यामध्ये तुम्हाला इटालियन पण असतं, मेक्सिकन असतं, जॅपनीज असतं, साऊथ इंडियन चाट आणि पाणीपुरी काय वाटेल ते पाय सगळं दिसतात. सगळं. थोडे पैसे कमी असतील तर 15चे 4 होतील, 2 होतील, पण पॅटर्न तोच आहे. होय. बरोबर. तुम्ही एकदम एलिट मध्ये गेलात ना, आता तिथे ट्रेंड थोडे वेगळे आहेत. बरं. तिकडे दे आर व्हेरी रिच पीपल. बरोबर. त्यांना ते दाखवण्यात काही इंटरेस्टच नाहीये. Correct. लोकांना माहिती की ते श्रीमंत आहेत, ते सक्सेसफुल आहेत. त्यांना काय द्यायचंय, त्यांना क्लास द्यायचा आहे, क्लास दाखवायचा आहे. मग द डिफरन्सिएशन विल नॉट बी इन टर्म्स ऑफ द व्हरायटी, इट विल बी ऑन द मेन्यू, की तुम्ही काय स्पेसिफिक देतायत, की तुम्ही काय रिजनल गोष्ट दिली का, की तुम्ही काय इनोव्हेशन देताय, तुम्ही काय प्लेटिंग देतायत, किंवा कटलरी क्रॉकरी कुठली आहे, काय स्टँडर्डची कटलरी क्रॉकरी आहे. कधी कधी असे पण केसेस आहेत जिकडे कस्टमरनी सांगितले की तुम्ही काम करा, पूर्ण कटलरी क्रॉकरी नवीन आमच्यासाठी नवीन करा, बर, सगळं नवीन पण पाहिजे. तुम्ही करायचं असतं. हा, सगळं आम्ही पैसे तेच देणार, ऑफकोर्स. पण वी हॅव टू मॅनेज दॅट, बर. की सगळं नवीन आम्हाला ब्रँड न्यू पाहिजे, आम्हाला कुठेही सगळं टेबल क्लॉथ पासून सगळं आम्हाला नवीन पाहिजे. आता त्यांच्यासाठी दॅट इज इम्पॉर्टंट. द सर्व्हर्स हॅव टू नो द फूड. असं नाही पाहिजे की काहीतरी प्रश्न केला आणि त्याचं उत्तर माहिती नाही, आणि ते मासमध्ये होतं. आज तुम्ही 400-500 लोकांना केटरिंग मध्ये आम्ही जेव्हा एम्प्लॉय करतो तेव्हा तुम्हाला सगळेच जण काय सुशिक्षित मिळणार नाहीत, करेक्ट. आणि त्या पिरियडमध्ये त्यांना ट्रेनिंग पण काय देणार, कारण का हे सगळे जे आहेत ते त्या दिवसासाठी आलेत. पण जेव्हा एकदम एलिट फंक्शन असतात तेव्हा वी हॅव टू हॅव दोज काइंड ऑफ पीपल, जी लोकांना माहिती आहे, ते सांगू शकतील की आता हे ह्याच्यानंतर हे आहे. त्यांनाच बरोबर चूज करायचं. लोकांना माहिती नसतं ना, की लोक विचारतात की अरे हे कसं केलं, तर त्यांना ते पण माहिती असलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. तर त्या केसेसमध्ये तिकडे त्या टाईपचा क्वालिटी सर्व्हर्स तिथे ठेवायला लागतात. मेन्यू कुड बी व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे हा काय मेन्यू, हा तर आम्ही म्हणजे नेहमीच खातो. नाही, हा मेन्यू ह्याच्यापेक्षा तर आमच्या लग्नात मोठे स्प्रेड असतात. अच्छा. बेसिक मेन्यू असतो, पण ते प्रत्येक डिश इज सो हायली इव्हॉल्व्ड. म्हणजे प्रेझेंटेशन पण, की बाबा असं इनोव्हेशन, की म्हणजे ते बघितल्यानंतर असं वाटेल की अरे हे काय, अरे ही डिश आहे. फॉर एक्झाम्पल मध्यंतरी आम्ही
हे केलेली कोल्हापुरी पांढरा रस्सा, त्याच्यावरती लवाश आणि त्याच्यावरती मटणाचं लोणचं, असं कॉम्बिनेशन करून आम्ही लोकांना ॲज अ स्टार्टर प्रेझेंट हो हो वा वा. तो तो शॉर्ट ग्लास मधून रस्सा पितोय आणि नंतर तो लवाश आणि मटणाचं लोणचं तो खातोय. तर असं प्रेझेंटेशन एकदम एडिबल फ्लावर्स त्या वेलकम ड्रिंकच्या वरती जात आहे. सो एकदम क्लास. हे मला ऐकायला पण मस्त वाटलं. आता तुमची बॅक एंड टीम याच्यावर कसं काम करत असते? खूप ट्रेनिंग आम्हाला करायला लागतं. तर आमच्याकडे आता तसे टीम आम्ही ते क्रिएट केलेली आहे. हेड शेफ आहेत, त्यानंतर आमची जुनी माणसं तर आहेतच, आणि प्रत्येक वेळेस त्यांना पण एक इंटरेस्ट असतो की नवीन नवीन आम्हाला काहीतरी करायला मिळतंय. बरोबर. आणि वी ट्राय टू परफेक्ट इट. पण मग आता हा जो तुम्ही मगाशी मेनू सांगितला पांढरा रस्सा आणि ते लवाश, आणि हा तुम्ही इन्व्हेंट केला होता? हो, कारण का तो एक जस्ट एक थॉट होता. कसा हा कुठून येतो? ओव्हर अ पिरियड टाइम ना, मी पूर्वी मलाच हसायला येईल, मी समजा स्वतःला आर्टिस्ट बोललो, पण ॲक्च्युली आय एम मुव्हिंग इन दॅट डिरेक्शन. कलिनरी आर्ट जो आहे तो, आता आर्टिस्ट कसा विचार करतो, कधी कधी ते इन्स्पायर्ड असतात. नथिंग इज न्यू. कधीच कुठलीही गोष्ट पूर्णपणे नवीन नसते. इट इज ऑलवेज इन्स्पायर्ड. करेक्ट. जेव्हा मी मेन्यू विचार करतो तेव्हा मला तो मेन्यू असं म्हणतात ना की आय लाईक टू वर्क ऑन इट. म्हणून मी बरेच वेळेस कस्टमर जेव्हा मला येतात तेव्हा म्हणतात की आपण शेवटला मेन्यू प्लॅनिंग करूया, आता नको. बरं. आता फक्त आपण फायनान्शियल्स वरती करूया. मला एक साधारणतः बजेट कळलं तुमचं की त्यानंतर लिव्ह द मेन्यू टू मी, आपण टुवर्ड्स द एंड घेऊया. तोपर्यंत माझं डोक्यामध्ये थोडेसे आयडियाज आलेले असतात. बरं. आणि त्यानंतर मला पण कधी कधी काय होतं, मी अनेकदा बोललो पण लोकांना की मी मेन्यू लास्ट मिनिटला पण बदली ना तुमचा, आणि ती रिस्क तुम्ही पण घेतली पण आणि मी पण घेणार ती. मला समजा वाटलं की अरे मला गेले 10 दिवसात काहीतरी अशी गोष्ट मिळाली आहे जी गोष्ट तुमच्या लग्नात ठेवली पाहिजे, बरं, तर मी तुम्हाला फोन करून सांगेन की मी हे रिप्लेस करतोय आणि हे ठेवतोय, आणि यू हॅव टू ट्रस्ट. पण तुम्हाला ही गॅरंटी असते की लोकांना आवडणार? ती आता एक कॉन्फिडन्स आहे, तो एक जस्ट एक बिलीफ आहे की हे चालणार. बरं. तर ती रिस्क घेतच म्हणजे आम्ही घेत जातो. ते त्याच्यामध्ये घाबरून चालणार नाही. जो डर गया वो मर गया. तुम्हाला ती रिस्क घ्यायलाच लागते. या सगळ्यामध्ये निखिल, लग्न समारंभ 5 स्टार दर्जाचे करता करता हाय प्रोफाईल लोकांच्या घरी जाऊन डिश बनवणं, जसं की मी म्हणलं की अंबानींपर्यंत तुम्ही पोचलात, तर अशा अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोचला असाल अर्थातच. तर हा प्रवास तिकडे कसं जाणं झालं? सगळं वर्ड ऑफ माउथच आहे. कुठेही मार्केटिंग केलेलं आहे किंवा म्हणजे देर इज नो वन लिनियर एक लिनियर पाथ नाही आहे त्याला. चांगलं काम करत गेल्यामुळे वर्ड स्प्रेड, आणि त्यामुळे तसे लोक आम्हाला समोरून आलेली आहेत. आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही, तेच लोक आमच्याकडे आलेली आहेत. या सगळ्यामध्ये इतक्या वर्षामध्ये निखिल, तुम्ही इन्व्हेंट केलेल्या डिश कुठल्या आहेत? म्हणजे माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. जसे की मगाशी तुम्ही ते पांढऱ्या रश्श्याचं सांगितलं, तसे नवीन नवीन कुठल्या डिश तुम्ही केल्या ज्या लोकांना खूप आवडल्या? एक दुसरा प्रश्न माझ्या मनात आहे की खाण्याचा ट्रेंड असतो का? जसं आत्ता ट्रेंड काय चालू आहे, 10 वर्षापूर्वी काय ट्रेंड होता, तुम्ही जेव्हा हातात घेतला बिझनेस तेव्हा ट्रेंड काय, खाण्याचा काही ट्रेंड असतो का? खाण्याचा ट्रेंड असतो. इनफॅक्ट ट्रेंड प्रत्येक गोष्टीचा असतो. 10 वर्षांपूर्वी बघाल तुम्ही तर, म्हणजे 2000 साली जेव्हा मी नुकतं आलेलो तेव्हा इटालियन नुकतं जस्ट आलेलं. लोकांना 2च प्रकारचे माहिती होते, एक व्हाईट सॉस मध्ये पास्ता आणि एक रेड सॉस मध्ये पिझ्झा नुकता आलेला. आणि जसं ग्लोबलायझेशन झालं, जशी लोक बाहेर जायला लागली, करेक्ट, तसं मग केटर्स पण बाहेर गेले, मग मेक्सिकन आलं, थाय आलं, असं ते येत गेलं. ट्रेंड मोर ऑर लेस आहे वर्ल्ड क्विझिनच्या डिरेक्शनमध्ये. बरं. कुठेतरी आता मी त्याच्यामध्ये माझा प्रयत्न गेले 2 वर्ष आहे की भारतामध्ये एवढी वर्सेटॅलिटी आहे, आपण ती एक्सप्लोअर केली पाहिजे. मी 2 वर्षापूर्वी इटलीला गेलो होतो जस्ट टू स्टडी की अजून व्हॉट इटली हॅज टू ऑफर अस. आय केम एम्प्टी हँडेड, कारण का तिकडे बऱ्याच गोष्टी आहेत जे इथे नाही आहेत, पण त्या गोष्टी देण्यासारख्या नाही आहेत, कारण का आपलं पॅलेट, वी आर नॉट रेडी फॉर दॅट. आणि मासेस आर नॉट रेडी. देअर कुड बी सम पीपल हू माइट बी रेडी, पण इंडिया इज सो रिच. आज मी तुम्हाला एक उदाहरण देतो. गेल्या वर्षी मी नाशिकमध्ये एक लग्न केलं. त्याचा पण एक मस्त किस्सा आहे. नाशिकमध्ये
जो नवरा मुलगा आणि जी मुलगी होती त्यांना आम्हाला काम द्यायचं होतं. ठीक आहे, दे केम मेट मी, पण त्यांची फॅमिलीला तिकडचा एका केटरला काम द्यायचं होतं. आता तो पण केटर मोठा केटर आहे आणि चांगलं काम करतो, त्याला मी ओळखतो पण त्यांना मला द्यायचं होतं मुलांना. आणि द रिझन वॉज की ते म्हणतात की तो त्या सर्कलमध्ये नेहमीच असतो, प्रत्येक लग्नामध्ये त्याचंच केटरिंग असतं, तर नाविन्यच नाहीये, सगळ्यांना माहिती की तो काय देणार आहे, बट वी वॉन्ट यू टू कम देअर. आणि त्यांचं मला ब्रीफ अशी होती की असं काहीतरी मेन्यू दे की आई वडिलांना ऑप्शन राहणार नाही. तोच मेन्यू असेल तर तो पण करू शकतो. बरोबर. मग आमच्यावरती प्रेशर येईल की कशाला रिस्क घेते. मग इकडून पाहिजे तर एक तर डबल पैसे खर्च करून तुम्ही नाशिकला नेणार आणि परत तेच गोष्ट, आणि तिकडे कसं सेफ आहे की त्यांचा अनुभव आहे. तर मग मी विचार करता करता असं झालं की तो काय करू शकत नाही जे आपण करू शकतो, किंवा आपण आता करू शकत नाही पण आपण असा मेन्यू क्युरेट करूया आणि थोडं त्याच्यावरती वर्क करूया की देऊ शकू वेगळं. तर त्यांच्यासमोर मी एक कॉन्सेप्ट काढला विच वॉज काश्मीर टू कन्याकुमारी. ओहो, बर. त्यांच्या मेन रिसेप्शनच्या इव्हेंटला एकही नॉन इंडियन डिश नव्हती, एव्हरीथिंग वॉज इंडियन. बरं. आणि द कॉन्सेप्ट जो होता की काश्मीरच्या काव्यापासून ते कन्याकुमारीच्या डोस्यापर्यंत सगळं मिळेल. ते पण डोस्यामध्ये पण व्हरायटी वेगळी होती, म्हणजे तो प्रोडक्ट्स वर डिफरंट. बंगालची गोष्टी होते, तर बंगालचं आपल्याला नॉनव्हेज फिश आणि सगळं माहिती आहे, पण व्हेजिटेरियन पण तिकडे आहेत गोष्टी. आणि ते प्रेझेंटेशन त्याचं असं केलं की पीपल वेंट मॅड. दे केम टू मी अँड दे वर टेलिंग मी की बाबा हे कधी अशा गोष्टी खाल्ल्याच नाहीयेत, नाशिकमध्ये असं लग्नच झालं नाही. तर हा जो कॉन्सेप्ट जो आहे की काय आहे की तुम्हाला ते कॉन्स्टंटली यू हॅव टू कीप थिंकिंग तुम्हाला, आणि तुम्ही क्रिएटिव्हली इन्व्हॉल्ड असाल बिझनेसमध्ये तर ते होऊ शकतं. जसं मी मगाशी म्हणालो की ते आर्टिस्ट, आता एक म्युझिक डिरेक्टर की त्याला तो कसं आहे किंवा त्याला काहीतरी आयडिया आली किंवा ते एक ट्यून मिळाली की तो असं करतो, अरे मिळाली मला जे पाहिजे ते. इथे पण तसंच आहे, जोपर्यंत तो मेन्यू बनवताना तो क्लिक होत नाही, म्हणजे ती टिचकी वाजत नाही ना, तोपर्यंत आय एम नॉट सॅटिस्फाईड. तुमच्या व्यवसायामध्ये चॅलेंजेस पण खूप असतील, जसे की लोक सोडून जाणं, हा तर मेजर चॅलेंज आहे की आपण ट्रेन करतो लोक आणि लोक दुसरीकडे निघून जातात, मग पुन्हा दुसऱ्याला ट्रेन करा. किंवा आणखी एक मोठं चॅलेंज मला वाटतं आता अलीकडच्या सोशल मीडियामुळे अनेकांना फूड आता एका क्लिकवर आहे, कुणी कुठलंही फूड बघतं आणि मला असं पाहिजे असं म्हणून सांगतं, मग ते तुम्हाला पुन्हा तयार करायला लागणं, ते कसं केलं इथपासून सुरुवात करणं, असे काही बरेच चॅलेंजेस असतील. तर हे चॅलेंजेस काय काय आलेत आता नवीन? सी, एम्प्लॉय रिटेन्शन इज अन आर्ट. तुम्हाला म्हणजे माझं तरी बिलीफ आहे की तुम्हाला का सोडून जातील लोक. तुम्ही काहीतरी यू आर नॉट गिव्हिंग देम व्हॉट दे वॉन्ट, राईट? ऑर एल्स समवन इज गिव्हिंग देम अ बिग बट ते मग तुम्ही प्रेम देत नाही आहात, काहीतरी इमोशनली तुम्ही इन्व्हॉल्ड नाही आहात. सी, आर्स इज नॉट अ व्हेरी बिग टीम. आता ऍक्च्युली तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे मी बोलण्यापेक्षा. पण मला असं वाटतं की ॲज अ कंपनी वी आर व्हेरी एथिकल, आणि आम्ही कोणाशी, मी तर इनफॅक्ट समजा कुठे एका माणसाने एका समजा कॉन्ट्रॅक्टरनी मला कुठली डिश इंट्रोड्यूस केली असेल की आम्ही हे बनवतो तुम्ही ठेवा, तर मी ती डिश त्याच्या सोडून कोणाला दुसरीकडे देणार पण नाही. तर त्याचा माणूस पोच करणं तर खूप दूरची गोष्ट. पेमेंट्स आर व्हेरी व्हेरी क्लिअर, कुठेही माझ्याकडे पेमेंट्स लेट होत नाहीत. तर हे एथिक्स एक पाळलेले आहेत. म्हणून आमच्याकडे तर म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की देर आर सो मेनी पीपल, सो मेनी वेंडर्स हू वॉन्ट टू वर्क विथ अस. मी ठेवत नाहीये, कारण का आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ टू मेनी टीम्स. आता तुमचा स्टाफ कितीच आहे? कमीत एक 20-25 लोक आहेत जी परमनंट आहेत. आणि हा बिझनेस काय आहे ना, हा बिझनेस इज अ व्हेरी डिफरंट बिझनेस. एका दिवशी मी 500-1000 लोक पण एम्प्लॉय करतो, पण कारण हा सीझनल बिझनेस आहे. करेक्ट. तर वर्ल्ड वाईड केटरिंगमध्ये लिमिटेड लोकच पेरोलवर असतात, बाकी सगळी जी मंडळी आहेत ती वेंडर्स, हायर्ड हेल्प असतो. आणि हा बिझनेस खूप युनिक आहे, कारण का इकडे भरपूर लोक 100 दिवस काम करतात आणि उरलेले दिवस गावात शेतीवाडी करतात का किंवा दुसरा काही व्यवसाय करतात. तर त्यांना तुम्ही किती पैसे दिले तरी तुम्हाला ते परमनंट येतील अशी त्याची खात्री नाही. आणि दुसरा प्रश्न मी विचारला की आता सगळं एका क्लिकवर आले, लोक कुठून कुठले व्हिडिओज बघत असतात आणि तुमच्याकडे डिमांड घेऊन असतील, आम्हाला असं हवंय. तुम्ही कसं करता इथे? इनफॅक्ट आय फील दॅट वी आर वन स्टेप अहेड.
जसं की म्हणून कसं? आमचाच रिसर्च चालू असतो. अच्छा. म्हणजे मी ऑन अ डेली बेसिस आय शेअर द थिंग्स दॅट आय वॉन्ट विथ माय टीम, की आपण हे करूया, ते करूया. मग सीझनच्या आधी आम्ही पूर्ण आमचं एक पूर्ण रिसर्च R&D आमचा सुरू होतो. नवीन नवीन प्रयोग होणार आणि त्याच्यामध्ये नवीन गोष्टी जेव्हा जेव्हा डिस्कशनला आम्ही जेव्हा लोकांसमोर येतो तेव्हा ते गोष्टी दाखवत आहेत ते प्रॉबेबली 1 सीझन जुने आहेत. ओके. आम्ही वी आर 1 स्टेप अहेड ऑलवेज. वा वा वा, हे किती महत्वाचं आहे. हा, कारण का मी जसं म्हणतो की ट्रेंड कुठे चाललाय. पण मग आता याच्यामध्ये तुमच्यासारखे बरेच केटरर्स आता शहरांमध्ये आहेत की जे छोट्या छोट्या लेवलवर काम करत असतात. यू नेव्हर नो पुढं काय होईल. असे जे अनेक तरुण आहेत, अनेकांच्या नोकऱ्या कोविडमध्ये गेल्या, अनेकांचे या लेलाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या जातात. मग ते पटकन काय करतात तर घरगुती काहीतरी बनवायला सुरू करतात. इथून तो बिझनेस सुरू होतो की कोणीतरी आई चांगली बिर्याणी करते म्हणून बिर्याणी द्यायला सुरुवात होते आणि मग त्याचं हॉटेल सुरू होतं वगैरे वगैरे. पण केटरिंगमध्ये जर एखादा उद्योग आणखी पुढे न्यायचा असेल तरुणांना, उद्योजकांना, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? काय गोष्टी पाळायला लागतात? ही इथे एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ना ही इंडस्ट्री. मी ॲज अ केटरर पण सोडा, कारण केटरिंग आता ही कंपनी 54 वर्ष आहे. म्हणून जे काय आज आम्हाला यश आहे किंवा जो क्लायंटेल आहे तो काय मी 10 वर्षापूर्वी सुरू केलं आहे असा भाग नाही आहे. एक लेगसी आहे. आईवडिलांनी कष्ट केले, त्यांनी पण क्वालिटी आणि तो दर्जा मेंटेन केला. तो क्विझिन लिमिटेड असेल पण ते सगळं त्यांनी पण केलं आहे. आता तो मी पुढे नेतोय, तर ती लेगसी असल्या कारणाने लोकांचा विश्वास जो आहे तो लोक एवढा इझी नाही आहे. हो बरोबर, तो बेनिफिट आहे. पण देर आर सो मेनी स्मॉल वेंडर्स हू कॅन, आज नॉन मराठी लोक आहेत जे एक एक पदार्थ घेऊन ते येतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही तुमच्या लग्नाच्या इव्हेंटमध्ये आम्ही हा काउंटर लावला चालेल का. अशी किती ऑपॉर्च्युनिटी, आज किती अशा गोष्टी आहेत ज्या मराठी पदार्थ आहेत जे आम्हाला पाहिजेत पण आम्हाला मिळत नाहीत. उदाहरणतः मांडे मुंबईत कोण करत नाहीये. नाही. हो, मला समजा आता ठेवायचं असेल तर मला गावात जाऊनच तिकडूनच आणायला लागणार आहे. बरोबर. आणि ते पण येतील सांगता येत नाही. अशी किती गोष्टी आहेत की आम्हाला नॉन मराठी पोरांना ट्रेन करायला लागतंय. आज मराठी आचारी नाही आहेत. आज आणि ही इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की प्रॉब्लेम कुठे आहे की मराठी तरुणांना त्यांना आज एक ट्रेंड झालाय. कोकणात पण तुम्ही, मी किती लोकांना विचारतो की माझे एम्प्लॉईज आहेत, वेंडर्स आहेत, की अरे जाऊन गावावरून थोडी मंडळी आणा, इकडे आपल्याला गरज आहे. ते म्हणतात की यायलाच तयार नाही. आज त्यांना AC ऑफिसमध्ये शर्ट आणि पॅन्ट घालून बसायचं आहे ॲज अन ऑफिस बॉय. तर पगार त्यांना एखाद वेळेस कमीच मिळणार आहे तिकडे. या इंडस्ट्रीमध्ये पगार, पैसे पण व्यवस्थित मिळतात. परत 100 दिवस काम करायचं तुम्हाला. एरवी तुम्ही काही करू शकता. तुम्हाला थोडंसं दृष्टिकोन बदलायला लागेल. इथे हा फील्ड ही कष्टाची आहे, मेहनत प्रचंड आहे. माझ्याकडे अशी लोक आहेत जे 48 तास झोपले नाही आहेत बॅक टू बॅक इव्हेंट असल्या कारणाने, आणि त्यांची ती मेहनत आहे. ती मेहनत तुम्हाला करायला लागणार आहे. पण समजा तुम्हाला पुढे यायचं असेल तर तुम्ही असं तुमच्याकडे काय होतं, असा काय विजन पाहिजे एखाद्या उद्योजकाकडं, केटरर असलेल्या लहान उद्योजकाकडं काय विजन असायला पाहिजे की तो पुढे जाईल? कारण त्याची विजन असते की आपण आपलं जे छोटं ते आणखी मोठं करू, पण ते शहरापुरतंच राहतं. असं जे लार्जर दॅन लाईफ गोष्ट बघायला लागते ना, त्यासाठी काय विजन असायला लागतं? पहिलं म्हणजे कॉम्पिटिशन ही डोक्यात घ्यायचीच नाही घ्यायची. कॉम्पिटिशन, तुम्ही तुमचं काम तुम्ही योग्य रीतीने करा. तुम्ही क्रिएटिव्हली तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन तुम्ही वरती आणा. आज देर आर सो मेनी वेज ऑफ प्रेझेंटिंग एनी प्रॉडक्ट. तुम्ही कधी युनिकनेस तुम्ही आणताय का? आज आपण पैसे जेव्हा घेतो तेव्हा मी किती वेळा बघितले, आजही मराठी उद्योजक पैसे कमीच घेतात. आज तुम्ही बघाल तर पिझ्झा हा 500 आणि 700 रुपयाला पिझ्झा मिळतोय. आपलं थालीपीठ आजही 60 आणि 70 रुपयावरतीच आहे. मी असं म्हणत नाही की 60-70 रुपयाला मिळावं नाही, कारण का तो एक म्हणजे आज सामान्य माणूस पण त्यातलं फूड आहे 60-70 रुपये. पण समजा तुम्हाला, कॅन यू थिंक ऑफ समथिंग वेअर बाय तुम्ही त्या थालीपीठला 400-500 रुपयावर नेऊ शकता. वा वा, बरोबर आहे. आज उकडीचे मोदक आहेत, किती नॉवेल्टी आहे त्यामध्ये, कारिगिरी आहे. तुम्ही ती स्वस्तात देतात. आज 30, 35, 40, 50 मोदक विकलेत? आम्ही असं विकत नाहीत, पण लग्नामध्ये ठेवतो. अशी कुठली गोष्ट लहान स्वस्त आहे पण तुम्ही ती मोठी करून विकली आहे? आता आम्ही काय त्यासाठी काय केलं? नाही, आता त्यामध्ये इनोव्हेशन भरपूर असतं. बरं. की आता फॉर एक्झाम्पल, आणि मी जसं म्हणालो की इन्स्पिरेशन असतं, की आता एक
मी जसं मगाशीचा तुम्हाला उदाहरण दिलं की ते पांढरा रस्सा आणि त्याच्यावरती लवाश आणि ते मटणाचं लोणचं आहे. आता ही डिश समजा मी एका म्हणजे शेफिंग डिश म्हणतो आपण किंवा कुठलंही भांड आहे त्यामध्ये 3 भांड्यांमध्ये पांढरा रस्सा ठेवला, मटणाचं लोणचं ठेवलं आणि त्याच्याबरोबर काही लवाश किंवा काय ठेवलं तर इट विल बी व्हेरी ऑर्डिनरी. द मोमेंट आय एम प्रेझेंटिंग इट इन अ फॅशनेबल वे ऑटोमॅटिकली आय कॅन इन्क्रीज द प्राइस, कारण का ते प्रेझेंटेशन आणि ते क्रिएटिव्हिटीचे पैसे आहेत ते. व्हेरी ट्रू. वा, हे महत्वाचं आहे. म्हणजे एकच थालीपीठ तुम्ही 500 रुपयाचं कसं बनवाल. मी आता एक लग्नामध्ये किती वेळा मराठी फ्युजन आम्ही करतो, त्याला मी मॉडर्न मराठी म्हणून नाव दिलेलं आहे. मी काय काय पदार्थ तर असे आहेत ना की, आणि ते मी पूर्ण आमच्या टीमचं क्रेडिट. मॉडर्न मराठी काय बरं. आता एक इटालियन पदार्थ आहे, त्याला अरांचिनी म्हणून म्हणतात. अरांचिनी बॉल्स असतात, राईस बॉल्स. त्यामध्ये चीज असतं, ठीक आहे, आणि त्याला असा भाताचा गोळा आणि ब्रेड क्रमनी तो फ्राय करून त्याच्यावरती वेगळे सॉसेस टाकून ते दॅट इज अ डिश, इटालियन डिश. आता मी एका लग्नामध्ये, रादर एका नाही, त्यानंतर अनेक लग्नांमध्ये अंडर मॉडर्न मराठी अशा छोट्याशा प्लॅटरमध्ये, छोटूशा अशा इंटरेस्टिंग मोनो पोर्शनमध्ये तो अरांचनी बॉल आणि त्याच्यावरती गरम वरण आणि त्याच्यावरती मस्त तूप. अरे वा, तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत, माझ्याकडे अशी लोक आलेली आहेत की एक बाई आली आणि सांगायला लागली की माझा मुलगा घरी वरण भात खात नाही, आज 5 वाट्या खाल्ल्या. किती मस्त, डोक्यात पण आलं असतो. किंवा झुणका भाकर पॉकेट्स. हे काय असतं, कसं? भाकरी, छोटी भाकरी, त्याचे 2 पीसेस करायचे, त्याच्या आतमध्ये फिलिंग, म्हणजे आपण पिठा ब्रेड कसं करतो तसं, त्याच्या आतमध्ये झुणका, मस्त त्याच्यावरती ठेचा, आणि मग ते तुपावरती गरम गरम तव्यावरती गरम गरम करून द्यायचं. आता पिठलं भाकरी देणं आणि ह्याच्यामध्ये देण्यामध्ये फरक आहे ना. ऑटोमॅटिकली दॅट बिकम्स प्रीमियम. ही ऑपॉर्च्युनिटी पण आहे मराठी फूडला वरती आणण्याची. किती छान. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. जसा ट्रेंड असतो संगीताचा, कधी कधी पंजाबी संगीत येतं आणि लोकांना पंजाबी संगीतच आवडतं, कधी कधी इतर उत्तर भारतीय म्युझिक येतं आणि ते आवडतं. तसं फूडमध्ये पण पंजाबी लोकांची खूपच मक्तेदारी आहे. सगळीकडे पंजाबी आहे, नाही तर साऊथ इंडियन. यामध्ये हा जो म्हणजे हा अतिक्रमण आहे ना, मराठी केटर म्हणून तुम्हाला हे अतिक्रमण वाटत नाही? लोकांना पंजाबीच खूप आवडतं, लोकांना साऊथ इंडियनच खूप आवडतं. एक तिथे ना मूळ मुद्दा आहे ना, आपल्याला आपल्या गोष्टीची किंमत नाहीये. वेदर इट इज फूड, तुम्ही संगीत बोला, भाषा, मराठी चित्रपट, आज सगळेच आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर झालो होतो. आज मला सांगा, मराठी जेवण हे कुठल्या लग्नामध्ये दिलं जातं? आज आपण मराठी म्हणतो की अरे नाही हे कोण ठेवणार, आपण पनीर ठेवूया. पंजाबी आणि चायनीज आणि डोसा ठेवा. आज मी नेहमी म्हणतो की पूर्ण देशभरात 4च क्विझिन्स आहेत लग्नामध्ये. पंजाबी, एशियन, मग एशियनमध्ये तुम्ही चायनीज आणा, थाय आणा, जॅपनीज आणा, कॉन्टिनेंटल, आणि मग तो डोसा किंवा चाट. जे 4 ते 5 गोष्टी आहेत, त्या पलीकडे काही नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की नाही आपल्याला काहीतरी मराठी आपल्याला ठेवायचं आहे, आणि तो कसं आहे ना, ते इट्स अ मॅटर ऑफ सेल्फ रिस्पेक्ट ऑल्सो, की तुम्हाला ते वाटलं पाहिजे आज त्याच्यावरती. आणि उत्कृष्ट आहे ना आपलं जेवण. पण तुम्ही जेव्हा इतर लोकांच्या लग्नांमध्ये केटर म्हणून जाता, तर त्या लोकांचा आग्रह पंजाबीसाठी जास्त असतो, मग तुम्ही कन्व्हिन्स करता मराठीसाठी की नाही तुम्ही मराठीच करता? नाही, नॉट एट ऑल. सगळं द्यायला लागतं ना, सगळं ते म्हणजे त्यांना जसं पाहिजे तसं. म्हणून ती ब्रीफ खूप महत्वाची आहे. समजा माणूस समोरचा हौशी असेल आणि रिसेप्टिव्ह असेल, तेव्हा मी माझे आयडियाज त्यांना देऊ शकतो. पण इफ इज व्हेरी व्हेरी फिक्सेटेड ऑन सर्टन थिंग्स, मग ते यू हॅव टू डू व्हॉट दे वॉन्ट टू डू. त्याच्यामध्ये माझा प्रयत्न असतो की त्यांना कन्व्हिन्स करायचा की ठीक आहे, लेट अस थोडं डिव्हिएट. आता एकदम मी पंजाबी कस्टमरला मराठी इंट्रोड्यूस करणार नाही, पण मराठी समजा फॅमिली असेल तर मी त्यांना हे मॉडर्न मराठी म्हणून एक सजेस्ट करीन. किंवा मी त्यांना सांगेन की ठीक आहे, लग्न आहे ना तुमचं, तर मग आपण रादर दॅन हॅव्हिंग अ बेसिक फूड, लेट अस हॅव अ मराठी. लोक ऐकतात. हो ऐकतात. माझ्याकडे परत काय आहे ना की मी एक मताचा आहे, या फील्डचा मी मास्टर आहे. तुम्ही माझ्याकडे आलायत का, कारण का तुम्ही माझ्याबद्दल ऐकलंय, बरोबर, तर माझं ऐकायला तुम्ही माझं ऐका ना.
मी आज जे गोष्टी सांगतोय त्या अनुभवावरून सांगतोय. Correct. काय व्हॉट वर्क्स व्हॉट डज नॉट वर्क. करेक्ट. तुम्ही समजा रिस्कच घेतली नाही की तुम्ही बोललात की मला माहिती नाही माझ्या मित्रांना मराठी आवडेल की नाही. असे बरेच येतात असतात. की माझे बरेच नॉन मराठी मित्र मंडळी आहेत आणि त्यांना प्रॉबेबली मराठी जेवण आवडणार नाही. पण तुम्ही कशाला विचार करता त्याचा. आज म्हणजे आजचं जग असं आहे की पीपल आर ट्रॅव्हलिंग थाउजंड्स ऑफ माइल्स टू एक्सपिरियन्स कल्चर. इकडे तर तुम्ही त्या लोकांना तुमच्या दरवाज्यावर बोलत आहेत करेक्ट. आणि तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी आणि जे सगळे केटरर्स देत आहेत तेच तुम्ही परत देत आहेत. तुम्ही काय त्यामध्ये नाविन्य देत आहेत. मग कसं तुमचं जेवण गाजणार. ओके, शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. अर्थात याच्यानंतर आपण निखिलच्या आईबाबांना पण भेटणार आहोत आणि त्याही नंतर निखिल केटरर्सतर्फे काहीतरी इंटरेस्टिंग रेसिपी असलेलं काहीतरी फूडही आपल्याला चाखायला मिळणार आहे. पण आत्ता तुझा निरोप घेण्यापूर्वी शेवटचा प्रश्न, कुठल्याही केटररनी जो नवीन असतो किंवा एक 5-7 वर्ष झालेली असतात असा ज्याचा बिझनेस आहे, त्यांनी लोकांना आवडते ते द्यावं की मला आवडते ते लोकांना खायला घालावं, अप्रोच काय असायला पाहिजे? इट्स अ मिक्स. इट हॅज टू बी अ मिक्स. इट कॅनॉट बी वन वे. तुम्हाला त्यांचं कल कुठे कळलं पाहिजे. समजा त्यांचा कल आहे टुवर्ड्स वेस्टर्न किंवा मोर ग्लोबल, तर तिकडे काय नवीन देऊ शकतो आपण. जसं मी गेल्या सीझनला वी इंट्रोड्यूस्ड व्हिएतनामीज पिझ्झा. तर व्हिएतनामीज पिझ्झा हे कुठेही होत नव्हतं. बरं. म्हणजे इनफॅक्ट मला पण माहिती नव्हतं. मी ॲक्च्युली एक इंस्टाग्राम रील बघितली, त्या व्हिएतनाममधलं तिकडे तो माणूस राईस पेपर शीटवरती पिझ्झा बनवत होता इन्स्टेड ऑफ ब्रेड. मग जेव्हा मी ते प्रयत्न आम्ही इथे R&D केला तेव्हा लक्षात आलं की ते अंड्याशिवाय बनवू शकत नाही. बरोबर. आणि मेजॉरिटी ऑफ द इव्हेंट्स आर व्हेज, स्टील व्हेजिटेरियन, कारण का लग्नामध्ये लोक नॉनव्हेज ठेवत नाहीत. आता तिकडे मला R&D करून करून आम्हाला ती डिश परफेक्ट करायला लागली. पण आता समजा त्यांना इंटरनॅशनल द्यायचं आहे तर आय विल सजेस्ट व्हिएतनामीज पिझ्झा. आय विल नॉट सजेस्ट देम रेग्युलर पिझ्झा. रेग्युलर पिझ्झा सगळेच देत आहेत. त्यांचा कल समजा वेस्टर्न किंवा रादर इंटरनॅशनलकडे असेल तर मला ती गोष्ट द्यायला पाहिजे. पण ॲट द सेम टाइम तुमच्याकडे काहीतरी चांगलं असेल तर तुम्ही नक्की प्रपोज करू शकतात. पण ॲट द सेम टाइम तो मेन्यूमध्ये फिट झाला पाहिजे. इट शुड नॉट बी आउट ऑफ प्लेस. जस्ट बिकॉज तुम्हाला वाटतं की ती गोष्ट तुम्ही खूप सुंदर करता, दॅट एक त्या इव्हेंटचा पण एक माहोल असतो. बरोबर. त्या माहोलमध्ये फिट होतोय की नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. वा, तर माहोलमध्ये फिट व्हायला पाहिजे आणि होईल असं काहीतरी दिलं पाहिजे. निखिलची गप्पा आपण इथं थांबूया. आता आपण त्याच्या आईवडिलांना भेटणार आहोत. एक छोटासा कट घेऊ आणि मग त्याच्या आईवडिलांना भेटूया. की निखिलशी आपण बोललो, पण हा जो निखिल केटरर्स जो ज्यांनी सुरू केलं ते अर्थातच सुनीलजी आणि सुषमाजी म्हणजे निखिलचे आई बाबा आपल्यासोबत. नमस्कार. 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 तर तुमच्याशी बोलण्याचं कारण असं की एक तर मला कुतूहल खूप आहे, कारण 70-72च्या काळामध्ये केटरिंग सुरू करणं आणि इथपर्यंत आणणं हे सोपं नाही आहे. मगाशी निखिलशी बोलताना तो मला म्हणाला की खरं तर बाबांना असं वाटत होतं की मी या फील्डमध्ये येऊ नयेत, मी काहीतरी वेगळं करावं. तर 70-72मध्ये सुरू केलेला व्यवसाय आहे 2003पर्यंत तुम्ही आणला होता, कारण 2003ला निखिल इन झाले. तर त्यावेळेला तुम्हाला असं काय वाटलं की निखिलने याच्यामध्ये येऊ नये? त्यावेळेला पण बिझनेस अतिशय उच्च ह्याच्यावरती होता, बेस्ट चालला, शिखरावरतीच होता. म्हणजे माझ्या एवढे पैसे प्रॉबेबली मराठी केटर कोणी कमवत नव्हतं. अरे वा. बर. पण ॲट द सेम टाइम की आम्ही परावलंबी होतो. हॉल जर का गेला तर करायचं काय, हळवावरचं पाणी होतं ते. बरं. म्हणून जर का हा मेरिटोरियस मुलगा माझा तयार झालेला आहे शिक्षणामध्ये, तर त्यांनी आणि प्रॅक्टिस कोर्टात पण गेला होता, तर एक आमच्यापेक्षा थोडंसं जास्त वरची एक स्टेप म्हणून तो जाऊ शकतो. बर. आणि ज्याच्याकडे टॅलेंट आणि पर्सनॅलिटी आहे तो डेफिनेटली वरती येणारच. तुम्ही खाण तशी माती. वा. तुम्ही 2003ची आत्ता गोष्ट सांगितली, पण जेव्हा 2000 अगदी मी अलीकडे येतो म्हणजे 70-72मध्ये तुम्ही हे सुरू केलं, तर तुमच्या थोडक्यात सांगा मला तुमच्या घरातली परिस्थिती, घर म्हणजे एकूण बालपण, आई वडील, त्यांनी हा बिझनेस लगेच सुरू करायला दिला? तुम्ही सुरू केला कसा? काय झालं की
त्यावेळेला या प्रोफेशनमध्ये येणं म्हणजे जवळजवळ कठीणच होतं, कारण लोक मला आचारी इकडे ये म्हणून बोलायचे, म्हणायचे. लांछनास्पद होतं. त्यामुळे आईवडिलांचं असं म्हणणं होतं की बाबा हक्काची मिडवाकर असावी, बरोबर. नोकरी कर आणि मग तुला काय हवं असेल तर कर. सो थोडे दिवस केली मी नोकरी केली. हां, बरं. पण माझा पिंड जो आहे तो शेवटी बिझनेसचा होता. कारण माझ्या हां. बहिणीचे मिस्टर जे होते ते ऑर्थोपेडिक सर्जन होते बरं. आणि त्यांचे सगळे मित्र बिझनेसमध्ये होते. माझ्या मित्रांचे वडील वगैरे बिझनेसमध्ये. बरं. तर लहानपणापासून मला बाळकडू हे बिझनेसच मिळालं. वडील माझे सर्व्हिस ओरिएंटेड होते, पण अतिशय प्रामाणिक होते. गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवरती असून सुद्धा हां. आतासारखं काय सुबत्ता नव्हती. बरं. समजलं का? हां. महिन्याच्या शेवटी चणचण यायचीच. पण तुम्ही आता मग बोलता बोलता बोललात की मला बिझनेसची आवड होती. यस. पण मग बिझनेस कशातही करू शकला असतात ना. हो, कशातही करू शकता, पण Catering अतिशय खादाड प्रवृत्तीचं असल्यामुळे आज माझं वजन थोडं कमी आहे, पण त्यावेळेला मी चांगला गुबगुबीत होतो. गमोट म्हणजे गोल मटल. गोल मटोल होतं. बरं. त्यामुळे खाण्याची होते तर आपल्याला खायला पण मिळणारच. गोड जोड लोकांना खावं तर स्वार्थ आणि आपण परमार्थ दोन्ही झालं. त्यामुळे हे मला प्रोफेशन आवडलं. पहिलं आम्ही प्रिंटिंगचा बिझनेस पण मग करायचो. याच्यामध्ये आता तुम्ही बिझनेस म्हणालात ना, तुम्ही असं मला सांगितलं नाही की मला पाककलेची आवड होती. सी केटरिंगकडे तुम्ही बिझनेस म्हणूनच बघत आले. नाही, केटरिंगकडे आम्ही कसं वळलो ते पण सांगतो. पहिलं शाळेमध्ये आम्ही मजा म्हणून ते एक स्टॉल पण टाकला होता बरं. स्टेशनवरती, बरं. लिंबू सरबताचा. कारण आम्हाला वर्गणी कमी पडत होती. बरं. सगळे चांगल्या घरातलीच मुलं होती. बरं. प्रत्येकाच्या आईवडिलांनी आम्हाला झोडपून काढलं ती गोष्ट वेगळी. कारण तुम्ही रस्त्यावर राहून धंदा करू शकत नाही. बरोबर. पण आम्ही सुशिक्षित बेकार म्हणून पार्टी लावली होती, तिकडे पार्टी लावली होती. खरंच लावली होती. हो. सुशिक्षित बेकार. हां टेरर होता की तेव्हा. हां, त्यावेळेला सगळं असंच होतं. बरं. म्हणून ते एक जिद्द आणि रग होती. बरं. पण तो काय बिझनेस आम्ही 15 दिवस 20 महिनाभर केला असेल. बरं. शिवजयंती झाल्यानंतर तो बंद केला, बरं. कारण घरून पण मारच मिळाला. बरोबर. त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मी प्रिंटिंगच्या बिझनेसमध्ये शिरलो. प्रिंटिंग करताना त्याच्यामध्ये बरेच अनुभव आले की प्रिंटिंग छापताना पूर्वी प्रूफ रिडिंग व्हायचं. बरोबर. ते प्रूफ रिडिंग पार्टीकडनं करून त्याची सही घ्यायचो. पण त्याच्यामध्ये मधल्याच्या ठिकाणी सजला व्हायचा सेकंड फ्लोअर. पूर्वी पत्रिकांवरती लिहिलं जायचं की बाबा ह्या अमुक अमुक मुलगा, त्याच्या आईवडील सोयचं. पण बहुतेक वेळेला ते वरती देवगडला गेलेले असायचे, त्यामुळे कैलासवासी लिहायला लागायचं. तर ते पूर्वी टाईप सेटिंग असायचं. बरोबर. बरोबर. ते मशीन जे असायचं ते ट्रेडल होतं. पण मग त्यापेक्षा केटरिंग करणं सोपं होतं. हां, ऐकून घ्या. त्याच्यानंतर मग काय आहे की आम्ही या करता करता एकाचं असंच लिहिलं की कैलासवासी सो अँड सोची मुलगी, असंच लिहिलं. हां. त्या माणसाकडे आम्ही त्याच्या मुलाकडे आम्ही गेलो घरी, तर पत्रिका वगैरे सगळे बंडला घेऊन आम्ही तिसरा मजला चढून गेलो. म्हातारा बसला होता, त्यांनी सगळं वाचलं, म्हणाला की लग्न कोणाचं आहे? म्हटलं याच्या वडिलांचं. मी कोण आहे? वडील. तुला समजत नाही काय लिहिलेस ते? मला मारून टाकलंस? आणि तो उठून मला मारायला झाला, पळून गेलो. तेव्हापासून म्हटलं की बा हा प्रिंटिंगचा धंदा बंद. पण बिनवाईल एका माणसाने मला सांगितलं की आम्हाला कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही, तर तू पत्रिका आमच्या करून दे आणि केटरिंग पण चालू कर. अच्छा. म्हटलं मला तर काय समजत नाही. म्हणे तू आईस्क्रीमची एजन्सी घे. आईस्क्रीमची एजन्सी घेतली आणि एका कॉन्ट्रॅक्टरला गाठलं आणि म्हणाला मी त्यांना सांगितलं की मटेरियल वगैरे मी आणून देतो, तू लेबरवरती कर.
तो बिचारा भला माणूस होता दामले म्हणून, तो आता इज नो मोर. पण त्यांनी आम्हाला ते बिझनेस दिला. शिकवला त्याने. वा. म्हणजे त्यांनी आम्हाला ती एंट्री करून दिली बिझनेसमध्ये. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही बघितलं की याच्यामध्ये प्रॉफिट पण चांगला आहे आणि पॅट ऑफ अप्रुव्हल आहे. बर. पण आपल्याला निदान मारायला येणार नाही. चांगलं जेवण खाऊ घेतलं तर अन्नदाता सुखी भव म्हणून तरी म्हणते. पण तेव्हा तुम्हाला स्वतःला जेवण करता येत होतं? मला यायचं, कारण आई आजारी पडल्यानंतर घरी जेवण करायला मीच असायचो. कारण बाकी सगळे कामावर जायचे लहान, आणि आईला मदत करायची. एक आईवरती प्रेम असल्यामुळे ते आजारी असेल तेव्हा मग आई सांगायची, आणि मग हळूहळू खाण्यात इंटरेस्ट असल्यामुळे त्यात डेव्हलप होत पण मग गेलं. तेव्हाचा जो तुमचा काळ होता तेव्हा कशा कशा ऑर्डर किती असायच्या? ऑर्डर भरपूर केवढा होता असायच्या. business? हा. ऑर्डर भरपूर असायच्या. असायच्या. सीझनमध्ये आम्ही 4-4, 5-5 करायचो. तर मी एक तर अख्खा महिनाभर मी झोपलो नव्हतो. फुल. हो का? रात्री जागायलाच लागायचं. स्कूटर नाही, फोन नाही, टॅक्सी नाही. कारण 6 रुपयामध्ये जेवण दिलेलं आहे आम्ही. 6 रुपये एका पानाचे 6 रुपये. त्यामध्ये 2 भाज्या, 2 आमट्या, सगळं. एक सुकी भाजी, एक रस्सा भाजी, हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये द्यावं लागायचं. भाजी पण आम्हालाच जाऊन आणायला लागायची. आता काम वनिता समाजमध्ये असेल, कारण त्यावेळेला आम्ही सगळे चांगली लोकांनाच पकडलं. कारण पहिल्यापासून ठरवलं होतं की माल चांगला आणायचा, होलसेल मार्केटमध्ये जाऊन स्वतः परचेस करायचं, स्वतः उचलून घेऊन यायचं. पण एखादी गोष्ट कमी पडली तर नोकराला पैसे दिले तर तो त्यावेळेला बेवडे सगळे गुल झाला, तो कोणाला करायचा? माल पण गेला, माणूस पण गेला. किती महत्वाचं आहे. तोपर्यंत जर का इकडे उशीर झाला तर कोळशाच्या शेगड्या होत्या, गॅसच्या शेगड्या नव्हत्या. त्यामुळे हा प्रॉब्लेम व्हायचा. याच्यामध्ये तुम्ही कशा काही झाल्या? हे लग्न झाल्यानंतर. पण तोही महत्वाचा विषय आहे. तुम्हाला तर सगळे आचार्य म्हणत होते. लग्नाला मुलगी तयार झाली का लगेच? आता काय आहे की लग्नामध्ये भेटली होती ना, तेव्हा ते असं झालं. ते हे केटरिंग करता ते माहित होतं, हो हो. तरी पण कसं लगेच घरच्यांनी पण नाही. लगेच होकार दिला? नाही लगेच होकार वगैरे नाही. तेव्हा असं असायचं ना की आई वडील सगळ्यांनी मिळून ॲक्सेप्टेबल असायला पाहिजे. तेव्हा आई वडिलांना विचारणं, बरोबर. बाकीच्यांना. होय. आता बघितलं लग्नात, मी पण बघितलं चांगला मुलगा आहे सगळे, पण स्टील देन आय टूक सम टाईम टू थिंक. म्हणजे असं नाही. पण कारण माझं लहानपण आहे ना दूर दांडेलीमध्ये, इट इज अ टाउन एरिया, तिथं. बरं. आणि हे बॉम्बेचे, मी दांडेलीची. आणि विचार करायला पण वेळ पाहिजे होता ना. बरोबर. तर तसं मग बाकीच्यांना विचारलं कसं आहे, तर तो होतकरू आहे, मेहनती आहे, सगळे माहिती पडलं. देन आहे. मधल्या काळात मला वाटते 86-87च्या आसपास एक मोठा ऍक्सिडेंट झाला सरांचा, हो. आणि मग तुम्ही याच्यात इन झाला. बरोबर आहे. तर तुम्ही कसं काय इन झाला याच्यामध्ये? म्हणजे ॲक्च्युली व्हावं लागलं? नाही का व्हावं लागलं. परत म्हणजे म्हणलं ना की मी पण खवय्ई आहे, मला खाण्याची आवड आहे. बरं. तर माझं सगळं लहानपण कॉस्मोपॉलिटन सोसायटीमध्ये गेलेलं आहे. आणि दांडेलीला कसं होतं, जी कॉलनी होती ना तिच्यामध्ये नॉर्थ इंडियन, बंगाली, गुजराती, मारवाडी, ते कॉलनी सगळं. असल्यामुळे तिथे गोव्याची लोक, कारवारची लोक, बेळगाव जवळ, कारवार जवळ आणि गोवा जवळ सगळं. त्यामुळे मला लहानपणापासून वेगवेगळं खायचं. सगळं खायचं. मग आईवूड कसं बनवलंय सगळं, म्हणजे माझं तसं. तेव्हा माहिती नव्हतं बघ केटरशी लग्न होणार आहे, पण मला आवड होती जेवणाची, सगळी माहिती करायची सगळं. आणि लग्न झाल्यावरती सासरीने विचारलं, तुला जॉब करायचं तर जॉब कर, नाही तर आपला घरचा बिझनेस आहे तो करशील का? तर तेव्हा तर जस्ट म्हणजे बघू का आपण बिझनेस करूया वगैरे. पण तशी काही आवश्यकता नव्हती. मी टाईम मिळेल तेव्हा हॉलवर जायची वगैरे. पण हे करता करता मी आमचे केशवमामा म्हणून एक कुक होते, तर ते सगळं मला सांगायचे की मी एवढं 100 लोकांना एवढं किलो घेतले, हे एवढं किलो. तर
मी लिस्टिंग करायला लागले होते घर बसल्या. अच्छा. हळूहळू. लिस्टिंग कर, म्हणजे अगदी बिझनेसमध्ये पडण्यापेक्षा घरामध्ये थोडं हा, का जबाबदारी मी तर घेऊन. जॉब नव्हते करत, मुलगा झालेला होता. हम्म. आणि मग सगळी लिस्टिंग करणं, हॉलवरती जाणं, स्टाफशी ओळख होणं, ते सगळं चालू होतं. आणि ह्यांचं तर बिझनेसमध्ये सगळं. आणि ह्यांचं लगेच 3 वर्ष पूर्ण, निखिल 3.5 वर्षाचा होता आणि ह्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला. आणि इतका मोठा ॲक्सिडेंट होता की त्यांना रिकवर व्हायला 3 वर्ष लागली. अरे बापरे. त्यातून त्यांना जॉन्डिस झाला होता. त्यांनी मोटरसायकलवरती गेले, नको म्हणून सांगून सुद्धा ऐकलं नाही. आणि येताना ॲक्सिडेंट एवढा झाला की मोठ्या ट्रॉलरच्या खाली शेवटचा पाय अरे क्रॅश. म्हणजे डॉक्टर म्हणत होते की ह्यांना बहुतेक ॲम्प्यूट करायला लागेल. म्हणजे सगळं म्हणजे कठीण झालं. हां. पण माझे सासू सासरे बरोबर राहायचे माझ्या. निखिल होता. आणि अशा ह्याच्यामध्ये समोर एवढं मोठं बुकिंग आधीपासून होतं ना. आता 6 महिने आधीच बुकिंग होतं, तर बरोबर. सगळं बुकिंग झालेलं. तेव्हा थिएटर्स जास्ती नव्हते. त्यामुळे वनिता समाज, सूर्यवंशी हॉल वगैरे फुल पॅक्ड. आणि फुल पॅक होतं. आणि आणि मी काय केलं, मग हे हॉस्पिटलमध्ये असताना लिस्ट घेऊन जायची, बघ हे Check बरोबर करायची. केलं की नाही, एवढं आहे. सपोज गुलाबजाम असेल तर एवढं किलोला एवढे होतात. ते सगळं आम्हाला म्हणजे बसल्या ठिकाणी म्हणजे ह्यांच्यामुळे शिकले मी की एवढं ताटामध्ये एवढे कटलेट्स आहेत, एवढ्या ताटात एवढे कटलेट्स आहेत, किती छापलेले आहेत, एवढाच ह्याला सगळं ते ते मी आधीपासून बघायची. त्यातून पण ते शिकला तुम्ही. त्यातून मी समजलं. शिकले. आणि एवढा मोठा म्हणजे त्यावेळेस यंग एज होतं, 25 इयर्स ऑफ एज. तेव्हा मला म्हणजे कुठून शक्ती आली माहिती नाही, की मी घाबरले नाही बिलकुलसुद्धा. आणि माझ्याबरोबर स्टाफ पण आमचा सगळा चांगला. ते म्हणाले चला आम्ही तर आहोत. आम्ही आहेत. हां. सर्वसाधारणपणे या व्यवसायामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे केटर म्हणलं की स्त्री समोर येत नाही, पुरुषच येतो. जसं मगाशी आपण बोलताना बोललो. तर तुम्ही हा बिझनेस घेतल्यानंतर हाती तुम्ही दिसायला लागला असाल ना तिथे, त्याचा फरक सगळ्यांना, पडला का? हो, सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की एक लेडी हे सांभाळते. आणि तेव्हा कोणी लेडीज ह्याच्यात नव्हतेच आणि आता पण अजूनही फार नाही आहेत कमी कोणी. आहे. हो. पण तेव्हा मी हे तर बेडवर रात्री जायचं. पण माझे सासू सासरे वगैरे सगळे, निखिलला म्हणजे तसा 3.5 वर्षाचा होता, त्याला सांभाळणं आलं. तर मला ते घरातलं सगळं माझं म्हणजे तेवढं एक होतं. हा सिजनल जॉब असल्यामुळे बऱ्याच वेळ घरी असायचे मी. बरोबर. आणि जेव्हा काम असायचं तेव्हा काम. सकाळी 7ला उठून जायचं, ते रात्री 10:30-11ला यायचं. हॉलवरती सगळं म्हणजे असं. तुम्ही आता हा इतका तुम्हाला अनुभव मोठा आहे, या व्यवसायाची आव्हानं काय, चॅलेंजेस काय असतात, काय होती? तुम्हाला रोज नवीन काहीतरी शिकायलाच लागतं. आणि हॉलमध्ये तुम्हाला असं वाटतं की आपण आता 54 वर्ष घालवली, याचा अर्थ आपला बिझनेस सेट झाला असं नाही आहे. असं नाही. प्रत्येक कामाला तेवढेच एफर्ट जायला पाहिजेत. 20-19 इकडे तिकडे जरी झालं तरी यू आर नोवेअर. तुम्ही निखिलच्या हातात हा बिझनेस देताना त्याला काही गुरुमंत्र दिला होता का? गुरुमंत्र एवढंच किंवा असं काही बिझनेसचा मंत्र की हे कर, हे पाळ आणि हे टाळ? नाही, तो करत जरी होता तरी लक्ष तर आमचं असायचंच ना बरोबर. दोघांचं. बरोबर. लिस्टिंग करणं, हे करणं, ते करणं. त्यावेळेला तेवढे काही एम्प्लॉई नव्हतीच. आता त्यांनी वाढवल्यापासून मग माणसं ठेवायला पाहिजे. कारण आम्हाला कमी खर्चामध्ये आम्हाला सगळं भागवायचं होतं. बरोबर. आम्ही जेव्हा सुरू केले तेव्हा आम्हाला स्वतःला कष्ट करावे लागले. होय. म्हणजे एक वेटर कमी ठेवून आम्ही वाढणीला पण जायचो. वेळ पडली तर किचनमध्ये पण काम करायला लागायचं. त्याचा एकच फायदा की रात्रभर हॉलवरती राहिल्यामुळे हॉलवरती 1 किलोमध्ये किती गुलाबजाम होतात त्याचं जे गणित जे आहे ते ठोक टाळण्याचा फायदा त्याला मिळालाच. करेक्ट. करेक्ट. आणि मिळणारच. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तो त्याला मिळणारच. तर ती आणि लेगसी मेंटेन केले त्यांनी. या सगळ्यामध्ये मगाशी मी हा प्रश्न निखिलला पण विचारला, त्यांनी त्यांचं उत्तर दिलं. पण असे अनेक केटरर्स आहेत ज्यांना मोठं व्हायचं आहे, मेहनत करायची तयारी असते किंवा मोठं स्वप्न असतात डोळ्यामध्ये, पण पुढं काय करायचं कळत नाही. तुम्ही काय सांगाल अशा लोकांना? नाही, काय आहे, हा बिझनेस आहे ना,
हा स्वतःच्या घरचं आहे असं समजून जर का कोणी केलं, लग्न हा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये जोपर्यंत तुम्ही आहुती देत नाही, तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट ठरवलं तर ते ठरवल्यानंतर तुम्ही मग तेवढ्या लिमिटमध्ये नाही बघायचं. तुमच्याकडनं तुम्ही ओतून द्यायचं. बरोबर. मग जे काय पुढे उरेल ते तुमचं. करेक्ट. कारण तुम्ही आता जसं तुम्ही जल जे आहे ते असं सोडलं तर झरा हा वर्ण असा वाहण्यासाठी तुमचा हात असा ठेवलाच पाहिजे ना. तुम्ही जर का असं केलं तर ते डबकं बनेल, तुम्ही असं केलं तर ते समुद्र बनतं, त्यात पाणी कधीच कमी होत नाही. तशी प्रवृत्ती ठेवली पाहिजे माणसाने. त्याच्याच पुढचा एक प्रश्न विचारतो की सर्वसाधारणपणे आपण जेव्हा आपला बिझनेस हँडओव्हर करतो पुढच्या पिढीला, तिथं कॉन्फ्लिक्ट तयार होतात. कारण जनरेशन गॅप असते, आपापली स्वप्न असतात. आधीचे जनरेशन म्हणते की तुला काय कळतंय, मी हे यत्न गेलोय. नवी जनरेशन म्हणत असते की तुमचं झालंय पण मला आता पुढचं काहीतरी बघायचं. बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम होतो की जनरेशन गॅपमुळे तो कॉन्फ्लिक्ट तयार होतो. बरोबर. तुम्ही जेव्हा हा हँडओव्हर केला तेव्हा काय गोष्टी पाळल्या, ठरवल्या? सुरुवातीला जेव्हा हँडओव्हर केल्या त्या पूर्ण त्या चाव्या हातात दिल्या दिला नाहीत. बरं. नाही देत, ते देऊच शकत नाही. ते हळूहळू हात सोडू करून जेव्हा मला समजलं की आता याला समज आली, कारण सुरुवातीला त्याला पण मॅच्युरिटी यायला वेळ लागतो. करेक्ट. तू प्रत्येकाला वेळ घ्यावा, वय असतं, त्यामुळे भांडणं व्हायची. भांडणं विकोपाला पण जातात. बरं. पण बाप म्हणून शेवटी मुलावरती प्रेम असतंच ना. अगदी बरोबर. त्यामुळे थोड्या वेळाने त्या मुलाला पण समजतं त्याचं पण तेवढंच आपल्यावरती प्रेम असतं. वा, बरोबर. एखाद्या मुलगा भांडला तरी थोड्या वेळाने त्याला समजतं की आपण भांडायला नको होतं. सो ते रिअलायझेशन यायला वेळ लागतो. आणि हा जो ब्रिदिंग टाईम आहे तेवढा त्या प्रत्येक मुलाला दिलाच पाहिजे. आणि तो दिल्यामुळे त्याला तो शिकत गेला आणि मग हळूहळू दोरे सैल ठेवत गेले. शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला दोघांनाही, आधी तुम्ही उत्तर द्या मग आई तुम्ही द्या, की असे अनेक नवे नवे उद्योजक आहेत ज्यांना केटरिंगमध्ये यायचे, ज्यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे. आता तर यूट्यूब स्टार झालेत सगळे, म्हणजे जेवण बनवतो आणि यूट्यूब स्टार झाले. त्यांना असं वाटतं की आता आपण मोठं व्हावं. तर त्यांना उद्योगाचा काय मूलमंत्र तुम्ही द्याल? आधी तुम्ही सांगा मग तुम्ही सांगा. नाही, जे काय करू माणसाने जे करायचं आहे, एक्स्पेशली ह्या केटरिंग इंडस्ट्रीमध्ये मला किती उरेल यापेक्षा मी त्यांना मॅक्झिमम किती देईन हे मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बरं. आपल्याकडे पैसे जरी आज रुपयातले 25 5 पैसे आले, 5 पैसे, बरं, 95 द्यायची तयारी पाहिजे. बरं, समजलं का? बरं. आणि ते 95चे तुम्ही जे 5 पैसे मिळाले त्याचे 95 व्हायला वेळ लागत नाही. हो हो. पण ती प्रवृत्ती ठेवली पाहिजे, लोकांना देण्याची प्रवृत्ती पाहिजे. सगळंच आपण जर का खायला गेलो आणि मुख्य म्हणजे चोरी लांडी लबाडी या धंद्यामध्ये चालत नाही. कन्सिस्टन्सी, ऑनेस्टी आणि हार्डशिप जर का माणसाने मेहनत नाही केली या धंद्यामध्ये, कारण 24 तास लक्ष ठेवायला लागतं. एखाद्या म्हणाला मी सेटल झालो तर ते होत नाही. तो सेटल झाला असं म्हणला की मी स्थिरावलो तर तो तिकडेच संपतो. शेवटपर्यंत जागरूक राहायला लागतो. लिथार्जी उपयोगाची नाही. आई तुम्ही काय सांगा? मी सांगितलं एकदम बरोबर आहे. आणि आता अजून एक तुम्ही म्हणता याचा ट्रेंड आलेला आहे की आता आपण हे करतो आणि आपण सुरू करूया, तर तेवढं सोपं नाही आहे ते. आता मी बघते ना, आता हा बिझनेसमध्ये तुम्हाला एवढ्या म्हणजे याच्यातनं जायला लागतं. दरवेळेस वाटतं हे आपण आता सगळं शिकलो आहे, तर दरवेळेस एव्हरी डे इज अ न्यू डे. वाय? का आता आज बघितलं की असं असं जेवण आहे झालेलं, एवढी लोक वाढली आहे किंवा काय, तर यू हॅव टू बी देअर. तिथं कसं तिथं ते नीट वाढले की नाही. आजही आम्ही सगळेजण हॉलवर ते असतोच. कारण काय ते तुम्हाला कळत ना, नवीन मुलं असतात, मुली वाढतात. वाढायला गेलं तर तुमचं काय पदार्थ तुम्ही वाढताय, कसं वाढतायत, सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे एव्हरी डे इज अ न्यू डे.
आज मी म्हटलं ना मी आज मोठं केटर झाले किंवा काय, तसं नाही. उद्या काम आहे तर आमच्यापैकी कोणतरी रिस्पॉन्सिबल असायलाच पाहिजे तिथं. ओके हां. ओके. आणि आपण तुम्ही स्वतः त्या यूट्यूबवर सगळं तुम्ही होता, बघता वगैरे. हां. ते बघणं वेगळं आहे आणि करणं वेगळं आहे. यू हॅव टू, तुम्हाला स्वतःला मेहनत करायला पाहिजे. स्वतः दरवेळेस मेल्याशिवाय स्वर्ग नाही. वा. आणि त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जे दरवेळेस नवीन नवीन, आता आम्ही ठेवतो ना नवीन, तर आता ह्यावेळेस पुढच्या वेळेस काय करायचं. सगळे केटरर्स करतात तसं नाही करायचं, पण वेगळं वेगळं काहीतरी. करायचं. आमचं तो त्याच्याकडे लक्ष असतं. आता निखिल सगळं केटरिंगचं बघतो, तर मी बिहाइंड द कर्टन असतो. आम्ही टीम बरोबर की अरे असं असं कर, ह्याच्यात नाही कर, एक एक ट्रायल आणि बेसिस. जिथं कमी तिथं आम्ही काय कमी पडलं की तुम्ही आहे. अगदी. Yes. वा. ते राहायलाच प्रश्न- पाहिजे. राहायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही खूप मोठा काळ बघितला तुमच्याच बिझनेसचा, 72 पासून आत्ता 26-27 पर्यंत पाहताय तुम्ही. 2003 हे आपण मिडल लाईन पकडू की त्यानंतर निखिलनी टेक ओव्हर केलं. तुमच्या काळात नव्हती पण आता खूप मस्त गोष्ट आहे केटरिंगमध्ये, अशी कुठली आहे जी तुमच्या काळात नव्हती पण आता ही गोष्ट मस्त आहे, मला आता आवडते? सगळ्या सुविधा आहेत, हम्म. शेफ्स अवेलेबल आहेत, हम्म. मॅन पॉवर चांगली ट्रेंड झालेली आहे. आता आमच्या वेळेला पैसा गाढवाला घोडा बनवायला लागायचं. आता पैसा फेको तमाशा देखो. तुम्हाला भरपूर म्हणजे तुम्ही 5 स्टारमधलं कुक्स आणू शकता. हम्म. परत इंटरनेट आहे, सगळे तुम्हाला रेसिपीज इमिडिएटली मिळतात. त्यावेळेस तसं आमच्या नव्हतं. वेळेला कोळशाच्या शेगड्या होत्या. हां. हम्म. कोळशाच्या शेगडीतला कोळसा संपला तर काय करायचं. तेव्हा आम्ही एका ह्याच्यामध्ये सांगते तुम्हाला, बटर चिकन तेव्हा जस्ट आलं होतं बरं. इंट्रोड्यूस. तर बटर चिकन आहे म्हटल्यावर आम्ही म्हटलं रे बटर चिकन आपण ठेवूया आपल्या ह्याच्यामध्ये. आता कोण सांगणार आम्हाला बटर चिकन कसं करतात, काय करतात, खरं. काही हेच नव्हते. तर आम्हाला ते गझिबो आणि निलायम वगैरे ते तिथं जाऊन मिळेल. आपण खाऊया. तर आम्ही गेलो आणि खाल्लं, आवडलं. तर त्यांनी सांगितलं आता आपण इथला ना कुक आहे ना पळवूया. तर म्हणे कुकच्या बाहेर मागे आम्ही थांबलो. तेव्हा बाईक होती ना, ते दुकान बंद होई पण थांबलो. मग तिथला तो माणूस आहे त्याला जो कुक आला बाहेर सांगणार अरे असं असं एक आमच्याकडे येशील का हे करून. तर तो म्हणा ओके संडेला वगैरे मी फ्री आहे का, सॅटर्डे वगैरे आम्ही फ्री आहे. आम्ही आमच्या फ्रेंड्सना बोलवलं, बाकीच्या पण गोष्टी केलं, त्याचं बटर चिकन केलं आणि इतकं हिट गेलं ना ते. नंतर नेक्स्ट ते घेतलं मनावर आणि नेक्स्ट ह्याच्यावर आमच्याकडचं बटर चिकन इट वॉज व्हेरी फेमस की अरे निखिल हो का? केटरर्सचं बटर चिकन छान असतं. पण त्यावेळेचं बटर चिकन आता मिळतं तसं नाही, त्यावेळेचं खूप सुंदर असायचं बटर चिकन. खरं म्हणजे असं वा. म्हणजे अशा गोष्टी आम्हाला आता इमिडिएट घेतलं, सगळं ready आहे. रेडी मिळतं, सगळं मिळतं. तसं तेव्हा काही तसं नाही. नव्हतं. तेव्हा तसं नव्हतं. आम्हाला नवीन नवीन पदार्थ ठेवायचे म्हणतं तर आम्ही जायचो आणि कसं ते करून गोळा करून आणायचो. म्हणजे तशी वेगळीच हे होती. वा. मला म्हणजे तुमच्याशी बोलून तर छान वाटलं, कारण निखिलशी माझं ऑलरेडी बोलणं झालं होतं. निखिलने आत्ता सगळा बिझनेस सांगितला, पण अर्थातच त्याचं पायोनियर तुम्ही आहात. तर तुमचं अर्थात कौतुक आणि तुमची कामगिरी मोठी आहे. तर आता या मुलाखतीचा दुसरा भाग इथं संपला आहे, पण तिसरा शेवटचा राहिला आहे ज्याच्यामध्ये केटरिंगबद्दल आपण खूप बोलतोय किंवा निखिल केटरर्स वेगवेगळ्या पद्धतीने इनोव्हेशन करत असतं फूडचं, हे आपण ऐकलं. आता या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये जो खूप छोटा असेल त्याच्यामध्ये निखिल केटरर्स काय करतं हे आपण दाखवणार आहोत आणि मग आपण थांबणार आहोत. तर मंडळी, मगाशी म्हटल्याप्रमाणे निखिल केटरर्सचे सगळे मेंबर्स माझ्या आता समोर आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट की तुम्ही जे माझ्यासमोर पाहताय ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस इथे दिसत आहेत. आमचं जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं निखिलचं आणि माझं, तेव्हा असा विषय झाला की आपण केटरिंगबद्दल बोलतोय, तर काहीतरी फूड आयटम्स असतील तर त्यातनं एक्सक्लुसिव्हिटी कळते. असे जिन्नस मी बघितले नव्हते. तर तुम्हीच सांगा की हे निखिल केटरर्सनी इन्व्हेंट केलेले प्रकार आहेत, काय प्रकार आहेत हे सगळे? मगाशी मी तुम्हाला जो मॉडर्न मराठी जो विषय केलेला modern मराठी. त्याच्यामधले काही काही पदार्थ आहेत आणि काही काही गोष्टी आपण कव्हर पण केल्या, पण त्यामध्ये पण एक सरप्राईज आहे. बरं. आता हे जे आपण बघतोय ते आहे वरण भात अरांचिनी. मगाशी मगाशी मी तुम्हाला ते बोललो ते. अच्छा. तुम्ही नंतर खाऊन बघा आणि मला सांगा कसं होतं. ओके. आता हा पांढरा रस्सा, त्याच्यावरती लवाश, पण याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे की पांढरा रस्सा जो आहे तो व्हेजिटेरियन आहे. हा हा. आणि त्याच्यावरती आम्ही व्हेज खिमा केलेला आहे, सोया ग्रॅन्युल्स. ओके. काय होतं, बऱ्याच लग्नांमध्ये
व्हेजिटेरियन फूड द्यायला लागतं. हो. तर त्यामध्ये आम्ही तो एक Invent नाविन्य केलंय. केलेला आहे. वा. त्यानंतर पुढे आहे विच इज लिची विथ मँगो चीज केक. आता हा वा. मराठी नाही आहे, पण हा. डिझर्ट मध्ये आम्ही हे बरेच वेळा ठेवतो, कारण हा दिसायला एकदम युनिक आहे. हो. क्यूट आणि आहे. इन्स्टेड ऑफ द रेग्युलर गुलाबजामुन रबडी आणि हा, जिलेबी हे जरा पेक्षा थोडंसं वेगळं आहे. पुढे परत मॉडर्न मराठीचे 2 प्रकार आहेत. एक हा. आहे पाटवडी आणि त्याच्यावरती पॉमोग्रेनेटची चटणी, डाळिंबाची चटणी. अच्छा. आणि त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही बघाल की ते अजून वी हॅव मेड इट व्हेरी Interesting अट्रॅक्टिव्ह. केलं. हो. आणि शेवटला जी आहे ती आहे आपली मटर करंजी. करंजी. पण त्याला मी लिहिताना सांगतो की ते एक मेक्सिकन डिश आहे, एम्पांडाज. तर बरं. मटर एम्पांडाज विथ ते सिरिंज आहे तिकडे, त्यामध्ये त्यामधून चटणी जाते. अच्छा, ती तर आता प्रेस हे सगळे स्टार्टर्स म्हणा किंवा मेन कोर्स मध्ये पण जेव्हा आम्ही बाईट साइज असे गोष्टी ठेवतो, एस्पेशली मॉडर्न मराठी असेल किंवा आजच्या तारखेला काही मोठा मेन्यू झाला असल्या कारणाने लोकांना जस्टिस देता येत नाही प्रत्येक पदार्थावरती, म्हणून त्याचा क्वांटिटी कमी करायची, तो सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता लोकांना येतो. बरोबर. घेता येईल. आणि इनफॅक्ट त्यामुळं अन्न वाया पण जात नसेल. ऍब्सोल्युटली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. ऍब्सोल्युटली. या सगळ्यामध्ये आपण मगाशी बोलता बोललो होतो की हे इन्व्हेंट करत असताना जेव्हा तुमच्याकडे हा सगळा पदभार आला तेव्हा तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी केल्यात. तो मगाशी आपण ज्या गोष्टी बोललो ते तुम्ही इथं सांगणं महत्त्वाचं आहे. काय झालं, आपला टॉक झाल्यानंतर आम्ही जेव्हा कॅमेरा लागत असतात तेव्हा जेव्हा बोलणं होतं तेव्हा काही नवीन गोष्टी देखील आम्हाला सांगत होते. तर म्हटलं हे लोकांना कळलं पाहिजे. ती कुठली गोष्ट होती की जी प्रत्येक केटररला समजली पाहिजे? काय आहे की इच्छा प्रबळ असेल की तुम्हाला यू वॉन्ट टू बी द बेस्ट इन द इंडस्ट्री, तर तुम्हाला पहिलं माहिती तर यू हॅव टू क्रिएट असोसिएशन्स. तुम्हाला जग फिरायला लागतं. तर मला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली 2009 मध्ये टू बी अ पार्ट ऑफ द कमिटी ऑफ बॉम्बे केटर्स असोसिएशन. त्याच्यामध्ये मी खूप आय वॉज 27 त्यावेळेस. तर तिकडे गेल्यानंतर सगळेजण जे होते ते सगळे 50 आणि 60च्या पुढचे केटर्स होते. मला शिकायला खूप मिळालं. इंडस्ट्री लिडर्स कडून मला शिकायला मिळालं ते कसा विचार करतात, ते त्यांची बिझनेस स्टाईल काय. त्यानंतर मग मी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटर्सच्या कमिटीवर आलो. तिकडे ऑल इंडिया केटर्सची माझा संपर्क आला. त्यांच्याकडून माझी विजन अजून मोठी झाली. सो हे सगळं करत असताना माझी पण विजन मी तशी वाढवत नेली. आणि मग आपल्याला पण कळतंय की आज इंडियामध्ये काय चाललंय. आज विचार करू शकतो तेवढा, कारण का तेवढा रिसर्च आहे अक्रॉस इंडिया. बरोबर. व्हॉट इज हॅपनिंग इन हैदराबाद, व्हॉट इज हॅपनिंग इन बँगलोर. मी फक्त महाराष्ट्राच्या ट्रेंडशी रिस्ट्रिक्टेड नाही. ऑल इंडिया मध्ये काय चाललंय ह्याचं ज्ञान असल्या कारणाने देन ऑल ऑफ अस कॅन थिंक अबाउट इट आणि देन क्रिएट अन ओन व्हर्जन. बरोबर. आणि आपले कॉन्टॅक्ट पण वाढत असतील ना सगळे. कॉन्टॅक्ट निश्चित वाढतात. आणि मी लिडरशिप रोलमध्ये असल्या कारणाने मला तिकडे एक वेगळा मान सन्मान पण मिळतो. आज आम्ही दरवर्षी मी अनेक एक्झिबिशन्स अटेंड करतो. नवीन काय मिळू शकतं. आणि कधी कधी असं वाटतं की बापरे एवढा खर्च आपण करतो एक्झिबिशन वरती, पण व्हॉट आय एम लुकिंग ॲट एकच गोष्ट नवीन जी मी समजा घेऊन आलो आणि ती मी माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकलो, दॅट कॅन गिव्ह मी ॲस्टॉनिशिंग रिझल्ट्स. तर हा सतत प्रयत्न जो आहे की तुम्हाला यू हॅव टू बी यू कॅनॉट बी रिस्ट्रिक्टेड टू युअर ककून. तुम्ही तेवढ्याच क्षेत्रात तुम्ही राहिलात आणि इनोव्हेट करायचा विचार करत असं होत नाही. तुम्हाला फिरायला लागतंच. फिरेल तो चरेल. वा वा. शिकायची आज पाहिजे माणसाला आणि त्याप्रमाणे खर्च पण आला पाहिजे. जसं एखाद्या तुम्ही तळ्यामध्ये मासा पकडायला गेलात तर तुम्हाला असाच गाळ्यामध्ये तो येत नाही. ते जो गळ लावतो त्याला निदान गांडूळ तरी लावायला लागतं, काहीतरी त्याला लावायला. बरोबर. आमिष दाखवलं. ती गांडुळाची खर्च तरी करायला पाहिजे तुम्ही. बरोबर. तुम्ही म्हणाल सगळंच मला फुकट शिकायला पाहिजे असं होत तर ते आयुष्यामध्ये मिळत नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडत आहे. आणि अनेक मुलींना जर याच्यामध्ये यायचं असेल या इंडस्ट्रीमध्ये तर त्यांना काय जरूर यावं. लाईन खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे आणि शिकायला भरपूर मार्जिन चांगला आहे, फक्त कष्ट भरपूर आहे. कष्ट भरपूर मार्जिन पूर्वीसारखी राहिली नाही. पूर्वी आम्हाला तसं पूर्वी जास्त होतं. पूर्वी मला
हा, आम्ही तीन माणसं तीन कमी आम्ही ठेवायचो. 6 रुपयामधले 3 रुपये कमवायचे. नाही, आणि तेव्हा आता हा माणसं कमी असायची. 5,000 रुपये जरी लावले तरी त्यातले 1,000 रुपये मोठ्या मुश्किलीने काढतो. असं तुम्हाला कारण वाटत आधी असेल, जास्त खर्च करतो. असं तुम्हाला सांगितलंय, तसं नाही आहे. नाही नाही नाही. तुम्हाला माहिती आहे ना, नाही, पण जेवढी मी एक बघतो. गंमत म्हणून त्यांनी मगाशी बोलता सांगितलं, मग आपण थांबूया की 6 रुपयेला मी डिश दिली आहे. 6 पासून हा आकडा मॅक्सिमम किती गेला आतापर्यंत? गेलाय म्हणजे 5, 6, 10 पर्यंत पण गेलाय. 10,000 पर डिश. वा. मराठी माणसाची झेप अशी असायला पाहिजे की आपण जे करतो त्यातनं वेगळेपण कसं सिद्ध होईल हे बघायला पाहिजे. मगाशी बोलता निखिल जे म्हणाले की 60 रुपयाचं थालीपीठ आहे, त्याला तुम्ही 500 रुपयाचं बनवू शकता का, हा सगळा गेम आहे. सो आणि हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर तुम्हा तिघांचे मनपूर्वक आभार. निखिल केटरर्सची भरारी मोठी आहे आणि त्यांनी त्यांचा क्राऊड, त्यांचा कस्टमर बेस ठरवलेला आहे. आपला वाचक, आपला प्रेक्षक हा अतिशय विचारशील आणि सेन्सिबल आहे. निखिल केटरर्सशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही जरूर पहा. आणि अर्थातच हे आत्ता मी बोलत असताना स्क्रीनवर सुद्धा याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा तुमचे इन्स्टा अकाउंट्स वगैरे आले असतील. तुम्ही यांच्याशी जरूर संपर्क करा, कारण ऑलरेडी मी यांच्या घरी येऊन आस्वाद घेतलेला आहे, हा सुद्धा आता घेणार आहे, हे पुन्हा नव्यानं सांगायला नको. तर थांबतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि भेटत राहू, बोलत राहू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भले ते घडो. ओके, या फराळाचा आस्वाद घ्या. ते ओघानं आलेलंच आहे आता, त्यामुळे आम्ही घेणारच आहोत.